चला वेलकम एव्हरीवन, वेलकम टू नवयुग स्टडी फोरम. या सेशन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. हे सेशन नक्की कोणत्या टॉपिकचं आहे, कोणत्या सिरीज मधलं आहे ते समजून घेऊयात. आता आपण पाहणार आहोत पॉलिटी फॉर एमपीएससी कंबाईन प्रिलिम्स 2025. मग ग्रुप बी असेल किंवा ग्रुप सी असेल, या दोनही पूर्व परीक्षांसाठी आपण जे सगळे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करून घेणार आहोत. आणि हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आपण कोणते सॉल्व्ह करणार आहोत, तर कंबाईन पूर्व परीक्षा गट ब आणि कंबाईन पूर्व परीक्षा गट क याचे गेल्या 4-5 वर्षामध्ये जे पेपर झालेले आहेत या संपूर्ण पेपरचे अनालिसिस आपण पाहूयात. हे लेक्चर न विसरता तुम्ही शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही कंबाईनचा अभ्यास करत असाल तर या लेक्चरच्या शेवटी तुम्हाला समजेल की आपण ज्यावेळेस कंबाईनसाठी पॉलिटीचा अभ्यास करतो त्यावेळेस आपल्याला कोणत्या सेगमेंटवरती फोकस करायचा आहे. तुम्ही लेक्चर शेवटपर्यंत पहा. आपण लेक्चरच्या शेवटी सगळे इम्पॉर्टंट टॉपिक एनलिस्ट करूयात. आपण जे अनालिसिस करणार आहोत पुढच्या 4-5 वर्षांचा आता, तर त्या ठिकाणी आपल्याला समजेल की कोणते टॉपिक रिपीटेडली येत आहेत आणि तुम्ही अभ्यासामध्ये कोणते टॉपिक व्यवस्थित केले पाहिजे. तर सुरुवात करूया आपण. सेम असा आपण राज्यसेवेसाठी लेक्चर घेतलेला आहे आपल्या युट्यूबला, ते लेक्चर अवेलेबल आहे. न विसरता ते लेक्चर तुम्ही पाहू शकता. राज्यसेवेचे पॉलिटीचे अनालिसिस कालच आपण अपलोड केले. आता आपण कंबाईनसाठी पॉलिटीचे अनालिसिस पाहूया. बाकी बेसिक इन्फॉर्मेशन सर्वांना सुरुवातीला देतो. हे जे लेक्चर संपूर्ण आपण पाहतोय आता, या लेक्चरची पीडीएफ असेल किंवा इतर कोणत्याही लेक्चरचे अपडेट असतील तुम्हाला जर पाहिजे असतील तर आपला टेलिग्राम चॅनल न विसरता जॉईन करा. नवयुग स्टडी फोरम एमपीएससी हा तुम्हाला सर्च करू शकता किंवा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल, जॉईन करू शकता. जर ऍप्लिकेशन डाउनलोड करायचं असेल, कारण आपल्या सर्व बॅचेस या ऍप्लिकेशनला राहतात, गुगल प्ले स्टोअरला सर्च करा किंवा डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, डाउनलोड करू शकता. इतर कोणताही डाऊट असेल, ग्रुपला ऍड व्हायचं असेल तर या नंबरला व्हॉट्सअपला मला मेसेज करू शकता. सुरुवात करूया आपण प्रिलिम्स बूस्टर 2025 या इनिशिएटिव्ह बद्दल थोडक्यात बोलूया. कारण हे जे लेक्चर आता आपण पाहतोय हे लेक्चर देखील या बूस्टर बॅचचा एक भाग आहे. या वर्षी आपण प्रिलिम्स बूस्टर ही बॅच 2 टप्प्यामध्ये घेतोय. पहिला टप्पा आहे फाउंडेशन टप्पा आणि दुसरा टप्पा आहे एनरिचमेंट टप्पा. फाउंडेशन टप्पा आता सुरू आहे आणि हे लेक्चर तुम्ही फाउंडेशन टप्प्यामध्येच पाहताय. फाउंडेशन मध्ये आपण 2 मेजर गोष्टी पाहतोय. एक म्हणजे 500 करंट अफेअरचे एमसीक्यू करतोय आपण, आणि दुसरा पॉइंट आहे तो प्रिव्हियस इयर क्वेश्चनचे अनालिसिस. ओके, तर सध्या आपण हे जे लेक्चर आहे किंवा 500 एमसीक्यू जे आपण पाहणार आहोत करंट अफेअरचे, त्यातले जवळपास 375 प्रश्न पूर्ण केलेत आणि राहिलेले प्रश्न या आठवड्यामध्ये आपण कंप्लीट करूया. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन अनालिसिस आपण राज्यसेवा प्लस कंबाईन दोन्हीचं घेतोय. याचं रिझन आहे की प्रिलिम्स बूस्टर बॅच जी 7 जुलैला सुरू होते, म्हणजे एनरिचमेंट टप्पा, हा फक्त राज्यसेवेसाठी नाही किंवा फक्त कंबाईनसाठी नाहीये. यावर्षी आपण राज्यसेवा आणि कंबाईन पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षांसाठी आपण एकच बॅच या ठिकाणी आणलेली आहे. सो तुम्ही जर ही बॅच जॉईन केली तर तुमचा एकत्रित दोनही पूर्व परीक्षांचा अभ्यास या ठिकाणी होणार आहे. तुम्ही एकाच बॅच मध्ये दोन्ही एक्झामला खूप चांगल्या पद्धतीने एक्झाम ओरिएंटेड तयारी करू शकता. आपण पाहिलं आपल्या प्लॅटफॉर्मवरती आपण ज्या बूस्टर बॅच घेतलेल्या आहेत प्रिलिम्स मध्ये किंवा इतर सगळ्या एक्झाम्स मध्ये कशा पद्धतीने प्रश्न आलेत, मी त्याचे व्हिडिओ त्याचे स्क्रीनशॉट तुम्हाला शेअर केलेत. आय होप तुम्ही ते पाहिले असतील आणि आतापर्यंत समजलं असेल की हा प्रिलिम्स बूस्टर इनिशिएटिव्ह हा किती महत्वाचा आहे, तुम्ही याला जॉईन का केलं पाहिजे. फाउंडेशन टप्प्यामध्ये आता आपण काय पाहतोय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि जे काही करंट अफेअरचे क्वेश्चन्स आहेत ते. एनरिचमेंट टप्प्यामध्ये ऍक्च्युअली आपले लेक्चर सुरू होतील, आपलं सेल्फ स्टडी ट्रॅकर सुरू होईल, आपले टार्गेट सुरू होतील आणि प्रॉपर स्टडी पुढच्या जे काही 60-70 दिवस आपण लेक्चर्स वगैरे घेऊ किंवा जे काही आपला इनिशिएटिव्ह चालेल त्यामध्ये घेणार आहोत. यामध्ये आता जे काही बाकी मुद्दे आहेत की प्रिलिम्स बूस्टर बॅच जे आहे तुम्ही जॉईन करू शकता. याचे रिझन्स वेगवेगळे आहेत. मी तुम्हाला सांगितलं की 7 जुलैपासून आपण सगळं अभ्यासाचं शेड्यूल चेंज करणार आहोत. आपण कंप्लीट शिफ्ट करतोय पूर्व परीक्षेसाठी. मग ती राज्यसेवा असेल, कंबाईनला स्पेशली तसं काही विशेष करावं लागत नाही, कारण मराठी आणि इंग्रजीचा अभ्यास तुम्ही सोबत करू शकता, अगदी शेवटपर्यंत करू शकता. बरोबर, प्रॉब्लेम येतो राज्यसेवा प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये. सो राज्यसेवा प्रिलिम्सला आपल्याला शिफ्ट करावा लागतो, तो आता आपण करतोय या आठवड्यामध्ये. जर तुम्ही आपल्या बूस्टर उपक्रमामध्ये आला तर तुम्हाला 100% फायदा होईल. तुम्ही बाकी डिटेल्स ऍप्लिकेशनला चेक करा. सुरुवात करूया आपण आपल्या पॉलिटीच्या म्हणजे राज्य व्यवस्थेच्या क्वेश्चन्स पाहायला. आपण 4 वर्षांचे क्वेश्चन्स पाहणार आहोत, 2024, 23, 22 आणि 21. आणि 2023 मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी प्रिलिम एकत्र झाली, तेवढे प्रश्न फक्त एकत्र पाहणार आपण. आणि 2024 असेल, 22 असेल, 21 ह्या सेपरेट परीक्षा झालेल्या आहेत. हे प्रश्न पाहायचं उद्दिष्ट काय आहे कंबाईनसाठी स्पेशली. पहिला मुद्दा आपल्याला कळतो की सर कोणते टॉपिक रिपीटेडली विचारले जात आहेत, आणि हे ज्यावेळेस तुम्हाला समजेल त्यावेळेस क्लिअर होईल की आपल्याला कोणत्या टॉपिकचा अभ्यास व्यवस्थित करायचा आहे, कोणते टॉपिक आपले पाठच पाहिजे. मी आता सुरुवातीलाच 2-3 टॉपिक सांगतो, मग तुम्हाला समजेल की लेक्चरमध्ये ते दरवर्षी कसे प्रश्न येत आहेत. सेकंड मुद्दा आपल्याला पाहायला मिळतो की जे क्वेश्चन्स आहेत ते रिपीट खूप होतात. मग जर तुम्ही व्यवस्थित हे सगळे क्वेश्चन्स पाहिले
आणि ते परत आता इथंच तुम्ही पाहाल की 4 वर्षामध्ये भरपूर क्वेश्चन्स रिपीट आलेले आहेत. ओके, सो आता जर आपण एकत्रितपणे हे लेक्चर तुम्ही व्यवस्थित पूर्ण केलं तर भविष्यात अनेक क्वेश्चन्स असे येतील जे तुम्ही या लेक्चरमध्ये प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स मध्ये पाहिले असतील. सो सुरुवात करूया आपण. बेसिक गोष्टी आहेत कंबाईनच्या पूर्व परीक्षा, ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, पॉलिटीला सुरुवात करूया, म्हणजेच राज्य व्यवस्थेला सुरुवात करूया 2024 म्हणजे या वर्षीच्या 2 फेब्रुवारीच्या पेपर पासून, आणि मग आपण 2024 चा ग्रुप सी चा पेपर पण पाहूयात. 2024 ग्रुप बी पूर्व परीक्षा, पहिला प्रश्न आला होता 51 नंबरचा प्रश्न. प्रश्नाचा टॉपिक आहे अनुसूची म्हणजे शेड्यूल. बघा हा प्रश्न कंबाईनला किती रिपीट होतोय आपण पाहूया, किंवा हा टॉपिक किती रिपीट होतोय. प्रश्न होता भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या अनुसूचीमध्ये प्रत्येक घटक राज्य व केंद्र प्रदेशासाठी किंवा केंद्रशासित प्रदेशासाठी राज्यसभेतील जागा, सीट्स इन दी राज्यसभा हे अलोकेट केलेल्या आहेत, म्हणजे वाटपाबद्दल तरतूद आहे. पहिली अनुसूची, दुसरी अनुसूची, तिसरी अनुसूची आणि चौथी अनुसूची. आपल्याला बेसिक गोष्टी माहित पाहिजे. मी याचा शॉर्ट फॉर्म सांगणार आहे, टीयर्स ऑफ ओल्ड पीएम. आपण आपल्या बॅचेस मध्ये सगळं डिटेलमध्ये पाहूया. बघा चौथी अनुसूची, फोर्थ शेड्यूल जे आहे हे राज्यसभेत ज्या काही जागा असतात त्यांच्या वाटपाबद्दल आहे. कोणत्या राज्याला किती राज्यसभेच्या जागा आहेत किंवा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाला किती आहेत हे वाटप तुम्हाला फोर्थ शेड्यूल मध्ये पाहायला मिळतं. कालचं राज्यसभेचं लेक्चर आठवत, तिसऱ्या अनुसूचीमध्ये आपण काय पाहतो, शपथ म्हणजे ओथ आणि अफर्मेशनचे नमुने पाहतो. दुसऱ्या अनुसूचीमध्ये पगार भत्ते त्या गोष्टी आपण पाहतो. पहिल्या अनुसूचीमध्ये राज्यांची सगळी लिस्ट आहे किंवा केंद्रशासित प्रदेशांची लिस्ट आहे. सिंपल आहे. 5वी अनुसूची, 6वी अनुसूची आपण डिस्कस करूया काय आहे. अजून एक आता हा टॉपिक जो आहे ना शेड्यूल्स किंवा अनुसूची, हा टॉपिक तुम्ही पाहाल की पुढे किती वेळा रिपीट झालाय. मग ती कुठली जरी एक अनुसूची विचारतात आणि म्हणतात की त्याच्यात काय, किंवा वरती देतात की ही तरतूद कोणत्या अनुसूचीमध्ये आहे, फक्त या टाईप मध्ये ओळखायचं. 2024 चा हा पहिला प्रश्न आपण पाहिला. फोर्थ शेड्यूल, चौथ्या अनुसूचीमध्ये राज्यसभेतल्या जागेची तरतूद. नेक्स्ट आहे कोणत्या घटनादुरुस्तीने ग्रामसभेला संविधानिक दर्जा प्राप्त झाला. वन ऑफ द बेसिक क्वेश्चन आहे हा. ओके, ग्रामसभेला संविधानिक कॉन्स्टिट्युशनल स्टेटस. बघा पंचायत राजचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो आपण खूप आधीपासूनचा इतिहास पाहतो. बलवंतराय मेहता समितीपासून अगदी आपण शेवट 1991 पर्यंत गोष्टी पाहतो, 92 पर्यंत पाहतो. पण मेन गोष्टी अगोदरच्या समित्या आणि लेटेस्ट त्या 1991-92 च्या अगोदरच्या समित्या यांच्यामध्ये मेजर डिफरन्स काय होता. अगोदरच्या समितींनी सांगितलं होतं की पंचायत राजची तुम्ही स्थापना करा, बरोबर. पण 1988 असेल किंवा 1987 असेल या आसपास ज्या समित्या स्थापन झाल्या होत्या, स्पेशली गाडगिळ समिती असेल किंवा आपली ठंगन समिती आहे, अशा अनेक समित्या आहेत. त्यांनी एक विशेष रेकमेंडेशन केली होती की म्हणे की तुम्ही कॉन्स्टिट्युशनल स्टेटस द्या, म्हणजे घटनात्मक दर्जा द्या पंचायतला, आणि जर तो दिला तर त्याचं इम्प्लिमेंटेशन देशामध्ये होईल. मग त्याचं सगळं अनुकरण किंवा त्याला ती शिफारस मान्य करून आपण 1992 ला 2 घटनादुरुस्ती पाहिल्या. एक आहे 73वी घटनादुरुस्ती आणि एक आहे 74वी घटनादुरुस्ती. आता इथं विचारले काय, ग्रामसभा म्हणजे पंचायत बद्दल बोलतोय आपण. तर बघा ज्यावेळेस ग्रामसभा म्हणजे ग्रामीण भागाचा विचार करतोय तर त्याच्या संदर्भातली घटनादुरुस्ती आहे 73वी घटनादुरुस्ती म्हणजे 73rd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. आता इथं जर प्रश्न आला शहरी नगरपालिका किंवा महानगरपालिका यांच्याबद्दल, तर म्हणजे अर्बन एरियाचा प्रश्न आला तर ती असेल 74वी घटनादुरुस्ती. म्हणजे मुद्दा सिंपल आहे, पण दोन्ही ऑप्शन दिल्यामुळे काही विद्यार्थी कन्फ्युज होऊ शकतात की सर नक्की कोणतं चॉईस करू. आम्ही तर असं वाचले दोन्ही एकत्र वाचतो 73 आणि 74वी घटनादुरुस्ती. 73वी आहे ग्रामीण भागातल्या ज्या संस्था आहेत आपल्या पंचायत राजच्या त्यासाठी, शहरी भागासाठी आहे ती 74वी घटनादुरुस्ती आहे. क्लिअर आहे का. सो म्युन्सिपालिटी आलं किंवा बाकी गोष्टी आल्या तर ही 74वी घटनादुरुस्ती. ग्रामसभा म्हणजे ग्रामपंचायत येऊ द्या, पंचायत समिती येऊ द्या किंवा जिल्हा परिषद येऊ द्या, ती असेल 73वी घटनादुरुस्ती. सिंपल. तिसरा प्रश्न पाहूयात. भारतीय संसदेबद्दल कोणती विधान किंवा विधानं बरोबर आहेत. आता बघा अगेन प्रश्न कुठे गेला, ज्यावेळेस राज्यसेवेचा आपण अभ्यास केला, राज्यसभेचे क्वेश्चन्स पाहिले, मी तुम्हाला म्हटलं की संविधान सभा, मेकिंग ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, हे जे सगळे टॉपिक आहेत ना 1947 किंवा 1947 ते 52 दरम्यानचे, हा टॉपिक तुम्हाला राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल तोंडपाठ करायचा हमखास प्रश्न राहतात. काही ना काही विचारतात. आता इथं काय विचारले बघा, स्वातंत्र्यानंतरची तात्पुरती संसद म्हणजे जी टेम्पररी आपली प्रोव्हिजनल पार्लमेंट होती तर ती एक सदनी होती, म्हणजे सिंगल त्याच्यामध्ये हाऊस होतं किंवा युनिकॅमरल म्हणतो आपण त्याला. आणि राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ हा अमेरिकन सिनेटच्या सदस्यांप्रमाणे आहे. हा थोडा डिटेल मधला प्रश्न आहे. आपण म्हणूया कंबाईनचा जर विचार केला तर थोडंसं जास्त कंपॅरेटिव्ह विचारलंय. पहिली फॅक्ट बरोबर आहे, स्वातंत्र्यानंतर जी आपली टेम्पररी किंवा प्रोव्हिजनल पार्लमेंट होती, तात्पुरती संसद होती, ती एक सदनी होती. नंतर ते 2 सदन झाले, लोकसभा राज्यसभा. पहिले लोकसभा राज्यसभा ही नावही नव्हती, नाव अगोदर वेगळी होती, म्हणजेच अप्पर हाऊस, लोअर हाऊस किंवा हाऊस ऑफ लॉर्ड्स म्हणतो, हाऊस ऑफ पीपल म्हणतो, अशी नावं होती. मग त्याला हिंदी नावं देण्यात आली. लोकसभा आणि राज्यसभा ती 1954 आसपास दिली होती, एकदा चेक करा, बरोबर.
सो ती पण फॅक्ट विचारली जाऊ शकते आपल्याला, की कोणत्या साली किंवा एकदम तारीख पण विचारू शकतात. ते एकदा चेक करा, सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. दुसरी ही फॅक्ट बरोबर आहे. जर तुम्हाला माहित नसेल तर इथून पुढे लक्षात ठेवा, आपल्या इथं जशी राज्यसभा आहे तशी अमेरिकेमध्ये सिनेट आहे. ओके, म्हणजे अप्पर हाऊस ज्याला आपण म्हणतो, वरिष्ठ सभागृह, हे लक्षात ठेवा. दोन्ही विधान तुम्हाला बरोबर पाहायला मिळतात. इंग्लिशमध्ये करतायत, इंग्लिशमध्ये पण क्वेश्चन्स आणलेले आहेत, पाहून घ्याल. नेक्स्ट क्वेश्चन, राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेदामध्ये पंचायत राज्याशी संबंधित असलेल्या जिल्हा पंचायत, ग्रामसभा, मध्यस्तर गाव म्हणजे पंचायत समिती वगैरे यांच्या तरतुदी, यांच्या व्याख्या दिल्यात. आता सिंपल काय प्रश्न विचारलाय आपल्याला, की पंचायत राज संदर्भातलं आर्टिकल कोणतं? एवढा सोपा प्रश्न येत नाही कधी. ते काय करतात, 243 आर्टिकल जे आहे, या 243 मध्ये ए काय आहे, कॅपिटल, बी, सी, डी, ई, एफ, अगदी झेड पर्यंत. झेडच्या पुढे पण आहे, झेड ए, झेड बी, झेड सी, झेड डी, झेड ई, बरोबर. हे जोड्याला विचारतात, हे प्रश्न येतात. इथं काय विचारलं त्यांनी, एकदम सिंपल. आता पुढे काही प्रश्न आपण पाहूया, की त्यांनी झेड डी विचारलाय किंवा त्यांनी फक्त 243 डी विचारले. तर ते पण खूप सोपं आहे. ज्यावेळेस आपण अभ्यास करून मी तुमचं तोंडपाठ करून घेईल, की 243 ए मध्ये काय, 243 बी मध्ये काय आहे, हे सगळं पाठ होणार आहे. त्याचं टेन्शन घ्यायचं कारण नाही. आतापुरतं काय लक्षात ठेवा, की 73व्या घटना दुरुस्तीने आपण जी पंचायत राज संदर्भातली पाहिली किंवा स्पेशली ग्रामीण भागातल्या पंचायतीसाठी पाहिली, आणि 74वी घटना दुरुस्ती आपण शहरी भागासाठी पाहिली. तर इथं 243 आर्टिकल डील करतं. त्याच्या खूप डिटेलमध्ये पण प्रश्न या अगोदर येऊन गेलेत, पण आतापुरतं या प्रश्नाचं उत्तर 243 एवढं सोपं आहे. आता हा प्रश्न बघा, आयोगाने ब्लर जो आहे तो अपडेट केलाय किंवा अपलोड केलाय. हरकत नाही, आपण त्याला झूम करून पाहूया. तुम्हाला नाही दिसला तरी टेन्शन घेऊ नका, मी सांगतो का, एवढा प्रश्न ऍडजस्ट करा. पहिलं वाक्य आहे, सध्या भारतातील राज्यघटनेच्या 8व्या परिशिष्टामध्ये, म्हणजे 8व्या शेड्यूलमध्ये, पुन्हा एकदा शेड्यूल म्हणजे अनुच्छेद, परिशिष्ट 22 भाषा नमूद केल्यात. पहिलं वाक्य आहे, जे की करेक्ट आहे. त्यापैकी कोकणी आणि नेपाळी या भाषांचा समावेश आपण 92वी घटना दुरुस्ती 2003 ला केलेला आहे. ओके, इंग्लिशमध्ये क्वेश्चन पाहूया, इथे थोडं क्लिअर असेल. At present, the 8th schedule of the Indian Constitution specifies 22 languages. Among them, Konkani and Nepali languages were added by the 92nd Amendment of 2003. आता इथं फर्स्ट स्टेटमेंट करेक्ट आहे, पहिलं वाक्य बरोबर आहे. पण लक्षात ठेवा, जे सेकंड स्टेटमेंट आहे, की नेपाळी आणि कोकणी ह्या ज्या भाषा आहेत, या कधी ऍड केल्या आपण, तर लक्षात ठेवा, नेपाळी असेल किंवा कोकणी असेल, या भाषा ऍड केलेल्या आहेत 71वी घटना दुरुस्ती 1991च्या आसपास. ओके, तर हे लक्षात ठेवा, ह्या दोन भाषा कधी ऍड केल्या आपण, 71व्या घटना दुरुस्ती. म्हणजे सेकंड स्टेटमेंट चुकीचं आहे. मग सर, ही घटना दुरुस्ती जी आहे 92वी घटना दुरुस्ती 2003, ही कोणत्या भाषांबद्दल आहे किंवा कोणत्या भाषा यांनी समावेश केल्या होत्या? आता विषय निघला आहे म्हणून सांगतो, याचा जास्त लोड आता घेऊ नका. मी नंतर सांगेल, या 8व्या परिशिष्टामध्ये ज्या भाषा होत्या, अगोदर काहीतरी 14 होत्या, नंतर त्याच्यामध्ये ऍडिशन करत 22 भाषा झाल्या. तर लक्षात द्या, की या कोणकोणत्या घटना दुरुस्तीने त्याच्यामध्ये समावेश केला, असे प्रश्न येतात. आणि आपल्याकडे त्याची एक सिंपल लिस्ट आहे. पण आता विषय निघला, हे लक्षात ठेवा, नेपाळी कोकणीसाठी आपण 71वी घटना दुरुस्ती लक्षात ठेवली. 92वी घटना दुरुस्ती जी आहे, ही कशा संदर्भातला आहे, तर 4 भाषा याने ऍड केल्या होत्या. ओके, एक आहे बोडो, एक आहे डोंगरी, जर भविष्यात प्रश्न आला तर हे जमलं पाहिजे, एक आहे संथाली, आणि एक आहे मैथिली. जर तुम्हाला भविष्यात प्रश्न आला की कोणत्या घटना दुरुस्तीने बोडो, डोंगरी, संथाली आणि मैथिली या भाषा ऍड केलेल्या आहेत, तर 92वी घटना दुरुस्ती 2003. सिंपल. सो हा प्रश्न बघा किती सिंपल आहे. कन्सेप्ट फक्त माहित पाहिजे किंवा ही फॅक्ट माहित पाहिजे आपल्याला, की कोणत्या घटना दुरुस्तीने कोणत्या भाषा ऍड केल्या. ओके, चला पुढे जाऊयात. पण पुन्हा किती सोपा प्रश्न बघा, ग्रामपंचायतीचं संघटन. जर तुम्हाला डीपीएसपीचा अभ्यास माहित असेल, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ द स्टेट पॉलिसी, म्हणजे राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्व, तर यातलं सर्वात सोपं आर्टिकल विचारले, कलम 40. काय विचारले, ग्रामपंचायतीचे संघटन. ओके, म्हणजेच ऑर्गनायझेशन ऑफ द ग्रामपंचायत केलं पाहिजे सरकारने, अशी जी सूचना आहे किंवा असं जे मार्गदर्शक तत्व आहे, ते कलम 40 मध्ये आहे. आपण कलम 40 ला गांधीवादी तत्व म्हणतो, लक्षात ठेवा. जर भविष्यात जर प्रश्न आला की कोणतं गांधीवादी तत्व आहे किंवा कोणतं गांधीवादी तत्व असणार आर्टिकल आहे, तर कलम 40 हे लक्षात ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन, मुन्शी अय्यंगार सूत्र कशा संदर्भातला आहे? बऱ्याच विद्यार्थ्यांना हा सरप्राईज प्रश्न वाटला, पण मला वाटलं की यात काही नव्हतं. ओके, कारण बघा ना तुम्ही, मुन्शी अय्यंगार सूत्र, आता हे मुन्शी व्यक्ती आठवतात का कोणते आहेत? के एम मुन्शी, ते नव्हते का म्हणले, हो कुंडली वगैरे काहीतरी म्हणले होते, बरोबर. आपण ते नंतर पाहूया प्रस्तावनेला, बरोबर. तो मुन्शी हा शब्द आत्ताचा तर नाहीये, बरोबर.
आता आपण डिस्कस करूया की सर के एम मुन्शी आणि हे जे अय्यंगार आहेत, कदाचित हा विषय जो असेल तो 1950च्या आसपासचा असेल, स्वातंत्र्याच्या आसपासचा असेल. कर समस्याचा काय संबंध येत नाही त्यावेळेस एवढी लगेच, बरोबर. सांप्रदायिक समस्या मे बी आपण म्हणूया, पण कम्युनल पेक्षा आपल्याकडे जो प्रॉब्लेम जास्त होता आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतर तो होता भाषा, लिंग्विस्टिक प्रॉब्लेम. सो लक्षात ठेवा, मुन्शी अय्यंगार सूत्र जे आहे म्हणजे मुन्शी अय्यंगार फॉर्म्युला इज रिलेटेड विथ लिंग्विस्टिक इश्यूज म्हणजे लँग्वेज इश्यूज, भाषा समस्या. ही त्याच माहितीने तुम्हाला ते सगळे कमिशन बसले होते, मग त्यांनी सांगितलं भाषेचा आधार घेऊन राज्यांची निर्मिती करू नका, करा. ते पाहू आपण. नेक्स्ट क्वेश्चन. आता हा पण थोडा आयोगाने ब्लर अपलोड केलाय, पण हरकत नाही, मी सांगतो, खूप सोपा वन लाईनर. भारतीय संविधानामध्ये कोणत्या अनुच्छेदानुसार इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची तरतूद आहे, म्हणजेच भारताचा निवडणूक आयोग किंवा भारताचा निर्वाचन आयोग. याचं उत्तर आहे कलम 324, आर्टिकल 324 मध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं, भारताचा निवडणूक आयोग. हा प्रश्न कशावरती आहे तर आर्टिकल वरती. अगेन सिंपल क्वेश्चन आहे. कालचं राज्यसेवेचं अनालिसिस पाहिलं असेल तर आयडिया असेल की हे प्रश्न सेम राज्यसेवेला पण येऊन गेले. फक्त ते काय विचारतात, निवडणुकांची तरतूद कुठं आहे, मग 324 ते 329 या वर्षीचा प्रश्न होता, बरोबर, राज्यसेवेचा. इथं काय कंबाईनला काय विचारलं, फक्त त्याचं आर्टिकल विचारलं पहिलं, सगळं डिटेलमध्ये नाही विचारलं, कलम 324. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिल्या महिला मुख्य निर्वाचन आयुक्त कोण. जर तुम्हाला राज्यसेवेचं लेक्चर आठवत असेल तर सेम असा एक क्वेश्चन येऊन गेला प्रिव्हियस क्वेश्चन मध्ये. आठवतं की आपण त्या ठिकाणी पाहिलं होतं की महिला आयोगाच्या, राष्ट्रीय महिला आयोगाच्या पहिल्या अध्यक्षा कोण होत्या. हा प्रश्न येऊन गेला राज्यसेवेच्या प्रिलिम्सला 2022ला. खूप सिंपल. आता त्याच्या बेसिसवरती जर तुम्ही काही शिकला असेल प्रिव्हियस क्वेश्चन्स मधून तर तुम्ही याचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्यामुळे त्यांनी कंबाईनला या वर्षी प्रश्न विचारला की भारताच्या पहिल्या मुख्य निर्वाचन आयुक्त कोण, म्हणजे हु वॉज द फर्स्ट वुमन चीफ इलेक्शन कमिशनर. उत्तर आहे VS रमादेवी. मग सर प्रत्येक संस्थेच्या पहिल्या महिला अध्यक्ष पाठ करू का, मी सजेस्ट करेल पाठ करा, कारण जर अशी फॅक्ट आली तर काही अंदाज लावता येत नाही. आणि आपल्याकडे काही खूप साऱ्या संस्थांचा अभ्यास नाही करायचा आपल्याला, ज्या खूप महत्वाच्या आहे. राष्ट्रीय महिला आयोग, राज्य महिला आयोग, किंवा इथं NHRC असेल किंवा स्टेट ह्युमन राईट कमिशन असेल, अशा संस्थांना तुम्ही काय करा, पहिले अध्यक्ष, पहिला महिला अध्यक्ष हे पहा, कारण MPSC मध्ये अजून पण खूप जास्त फॅक्च्युअल डेटा विचारला जातो या पद्धतीने, आणि कंबाईनला तर खूप जास्त आहे. सो तुम्हाला या फॅक्ट माहित पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, भारतीय राज्यघटनेतलं कोणता अनुच्छेद राज्य विधिमंडळाचे. अतिशय सोपा. आता या प्रश्नामध्ये मी पुन्हा एक गोष्ट सांगतो जी मी अनेक वेळा कंबाईनच्या सगळ्या विद्यार्थ्यांना सांगितली. जर तुम्हाला पॉलिटिक मार्क हवे असतील, ओके, हातातले मार्क घालवायचे नसतील, तर मी एक आर्टिकलची रेंज सांगतो, ती आजच पाठ करा जर तुम्ही कंबाईन देणार असाल भविष्यात. तर कलम 163 ते कलम 171 ही पाठ करा. कलम आजच पाठ करा जेव्हा टाइम मिळेल. तुम्ही जे कोणती कंबाईनची परीक्षा द्याल, ते ग्रुप बी असेल, ग्रुप सी असेल, प्रिलिम असेल किंवा मेन्स असेल, यातला एक तरी प्रश्न असतो, फिक्स असतो. आता कोणता आलाय, 168 विचारलाय ना या रेंज मधला. आणि हे आता नाही सांगते, मागच्या वर्षी 2 वर्षापासून मी सांगतोय सर्वांना कंबाईनला की जर कंबाईन करत असाल तर राज्यासंदर्भातल्या तरतुदी सगळ्या माहित पाहिजे तुम्हाला. मग कसं सर, राज्य विधिमंडळ तुम्हाला माहित पाहिजे, मुख्यमंत्र्याच्या तरतुदी माहित पाहिजेत, राज्यपालाचा अभ्यास चांगला पाहिजे. राज्यपालाबरोबर कोणाचा अभ्यास करायचा, मग लगेच आपले जे महाधिवक्ता आहेत, अटॉर्नी जनरल आहेत, त्यांचा अभ्यास. खूप प्रश्न आहेत, कलम 165 अगेन यातलंच आहे, बरोबर. त्यानंतर तुम्हाला हायकोर्टचा अभ्यास चांगला पाहिजे, हायकोर्टचे भरपूर प्रश्न येतात. म्हणजे नॅशनल लेवलचा अभ्यास करा, सुप्रीम कोर्ट करा, पार्लमेंट करा, राष्ट्रपती करा, पंतप्रधान करा, जे काही संसदेचे पॉईंट असतील ते सगळे करा. पण त्याच्यापेक्षा जास्त पॉईंट तुम्ही राज्याच्या तरतुदी सगळ्या करा. कंबाईनला तुमचे पॉलिटीमध्ये भरपूर मार्क वाढतील. हे आत्ताच. आणि विश्वास ठेवा. का विश्वास ठेवा हे सांगतो, कारण पॉलिटीला हा जो पेपर आहे ना आपला ग्रुप बीचा, इथं पॉलिटीचे माझे सगळे क्वेश्चन बरोबर होते. मी स्वतः एक्झाम दिली होती. ग्रुप सीला पण एक प्रश्न मी अटेम्प्ट नाही केला, बाकी सगळे बरोबर होते. हे कसं काय सर, राज्यसभेला तुम्ही काल म्हणले की सगळे प्रश्न तुमचे पॉलिटीचे बरोबर आले, इथं सगळे बरोबर आले. मी हे सांगतो की काही गोष्टी मी सांगतो आहे त्या फक्त हवेत नाही सांगत आहे की तुम्ही हे करा, किंवा फक्त असं सांगत नाही की बाबा जनरलाइज की तुम्ही हे करू शकता, ते करू शकता, अजिबात नाही. मी सांगतोय प्लीज व्यवस्थित फॉलो करा या गोष्टी, कारण फायदा होईल. ओके, ही कलम पहिली तुम्ही म्हणजे पेपरला जाण्या अगोदर काय वाचू हा जर प्रश्न पडला ना तर हे वाचून जायचं लास्ट मोमेंटला पॉलिटी संदर्भात. ओके, बाकी विषयांबद्दल त्यावेळेस मी सांगेल. हे क्लिअर आहे. हे कोणत्या आर्टिकल मध्ये राज्य विधिमंडळ 168 मध्ये आहे की ऑप्शन तरी आहेत का बघा बरं, लॉजिकल ऑप्शन तरी दिलेत का आयोगाने. इथं कलम 25 फंडामेंटल राईटचा आहे. 380 कधी वाचलंच नाही सर आपण. 22 पण फंडामेंटल राईट आहे. किती सोपा प्रश्न राहिले काय, 168. नेक्स्ट क्वेश्चन, राज्याचे आता काय म्हणलं मी तुम्हाला, राज्यासंदर्भात जे काही अधिकारी असतील, जे काही मत, आणि इथं जास्त नाहीयेत, महाधिवक्ता येतोच. ओके, आता बघूया किती प्रश्न आहेत पुढं.
राज्याचा महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट, सॉरी मी अटॉर्नी म्हणलं मगाशी, ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट यांच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारलाय. कोण नियुक्ती करतं, यांची निवड करण्याचा अधिकार कोणाचा आहे? ओके, तर सिंपल उत्तर आहे सर असं राज्यपाल, गव्हर्नरला अधिकार आहे, गव्हर्नर यांच्या सगळ्या गोष्टी ठरवतो. ओके, आता इथं काय नक्की ही कन्सेप्ट आहे पुढच्या प्रश्नांमध्ये आपण पाहू. खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे, म्हणजे बाय कॅमरल सिस्टीम आहे? बाय कॅमरल लेजिस्लेचर म्हणजे काय सर? दोन हाऊस आहेत. ओके, तर आपल्याला माहिती आहे ना, मी एक ट्रिक सांगतो नाही मी तुम्हाला, की जर तुम्हाला लक्षात ठेवायचं असेल ना, आपल्या भारतामध्ये 6 राज्य आहेत ज्यांच्याकडे 2 सभागृह आहेत. 2 सभागृह म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद. काही लोक म्हणतील सर सगळ्या देशात नाही का विधान परिषद? नाही, फक्त 6 राज्यांमध्ये. मग ती 6 राज्य कोणती? तर बघा, जोड्या करायच्या 3, महाराष्ट्र कर्नाटक, जमेल जोडी करायला महाराष्ट्र कर्नाटक, येस सर. युपी बिहार, आपण सोबत म्हणतो युपी बिहार, येस सर. आणि आंध्र प्रदेश तेलंगणा, इथं भाऊ आहेत बरोबर. एक म्हणजे अगोदर आंध्र प्रदेश होता, तेलंगणा यातनच निर्माण झालाय. हे 6 राज्य फक्त लक्षात ठेवायचे ज्यांच्याकडे काय आहे? बायकॅमरल सिस्टीम. महाराष्ट्र कर्नाटक जोडी आहे, युपी बिहार आणि आंध्र प्रदेश तेलंगणा. चला लिमिट करूया. गुजरात गेलं, आसाम गेलं, इथं त्रिपुरा गेलं, आंध्र प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा, युपी. पर्याय क्रमांक 4. किती सोपा क्वेश्चन आहे बघा. आणि हे आत्ता आलंय का सर अचानक पहिल्यांदा आलाय का? याच्या अगोदर भरपूर वेळा येऊन गेले. सो आपल्याला माहित पाहिजे, काही कन्सेप्ट पाठच पाहिजे. आता इथं लक्षात ठेवा, नंतर बॅच मध्ये आपण अजून डिटेलमध्ये पाहूया. घटनेतील अनुच्छेद 154 अगेन राज्यपालाचा आर्टिकल लक्षात ठेवा. 153 कलम पासून पुढे केलं तरी चालेल बरं का. मी 163 सेफ सांगितलं, पण 153 पासून 100% करायचं आपल्याला, कारण इथून राज्यपालाची तरतूद चालू होती. 154 मध्ये घटनेचे सर्व कार्यकारी अधिकार कोणाकडे सोपवलेत? राज्यामधले. बघा, 153 मध्ये राज्यपाल असतील अशी तरतूद आहे. 154 मध्ये राज्याचे सगळ्या एक्झिक्युटिव्ह पॉवर्स म्हणजे कार्यकारी अधिकार हे राज्यपालाकडे केंद्रित होतील असं सांगण्यात आलेलं आहे. तर खूप सोपा प्रश्न. कार्यकारी अधिकार म्हणलं तर आपला कार्यकारी प्रमुख कोण आहे? राज्यपाल आहे. नेक्स्ट क्वेश्चन, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोणाद्वारे होते? राज्यसेवा प्रिलिम्सचा कालचा एक प्रश्न आठवतो का? जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? मुख्यमंत्री करतात वगैरे असे ऑप्शन दिले होते. खूप सिंपल सर, मी काल सांगितले तुम्हाला. जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कोण करतं? तर राज्याचे राज्यपाल करतात, गव्हर्नर करतात विथ द हेल्प ऑफ हायकोर्ट. ओके, तर हा सिंपल मुद्दा आहे. नेक्स्ट क्वेश्चन सिंपल आहे बरं का. कलम 233 जर आठवत नसेल तर बघा, काल सांगितलं होतं मी तुम्हाला. डिस्ट्रिक्ट जज बद्दल आपण पाहिलं की गव्हर्नर ऑफ द स्टेट त्यांना काय करतात? अपॉइंट करतात. नेक्स्ट, घटनेच्या कोणत्या अनुच्छेदामध्ये प्रत्येक उच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल? हे बॅच मध्ये शिकवलं होतं मी लास्ट टाइम. खूप सांगितलं होतं की हायकोर्टचं कोणतंही आर्टिकल लाईटली घेऊ नका. हायकोर्टचे आर्टिकल पाठ नसतात. खूप जणांचे पाठ नाही अजून सुद्धा. मी सांगतो, चेक करा स्वतः. आपल्याला सुप्रीम कोर्टचे हे सगळे आर्टिकल माहित असतात, पण हायकोर्ट बद्दल आपण पोहोचतो ना 215च्या पुढं, त्यावेळेस आपली पॉवरच जाते 214च्या पुढं, कारण आपल्याला आठवतं तिथवर आपली कॅपॅसिटी संपते. असं होऊन देऊ नका. इथं प्रश्न खूप इंटरेस्टिंग होता. हा प्रश्न बऱ्याच जणांना चुकला एक्झाम मध्ये. हायकोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल, हे कलम 215 सांगतं, लक्षात ठेवा. ओके, आणि बॅच मध्ये मी याचा स्क्रीनशॉट पण टाकलाय. मी ना सरळ लिहिलं होतं कलम 215 असं लिहिलं होतं मी, आणि याच्या 2 तरतुदी लक्षात ठेवायचे म्हणलं होतं हायकोर्ट संदर्भात. पहिलं, कंटेम्प्ट ऑफ कोर्ट. उद्याचा प्रश्न असा आला, हायकोर्टला जो काही कंटेम्प्ट ऑफ कोर्ट त्यांच्या विरुद्ध शिक्षा करण्याचा अधिकार आहे कोणत्या कलमानुसार आहे? कलम 215. आणि दुसरं आहे, हायकोर्ट हे कोर्ट ऑफ रेकॉर्ड असेल, अभिलेख न्यायालय असेल, हे सांगणारा आर्टिकल कोणता आहे? हे पण 215 आहे. हे पॉइंट असेच लिहिले होते मी लेक्चरमध्ये बुस्टर बॅच मध्ये मागच्या. ओके, ऍज इट इज प्रश्न आला होता. मग सांगतो की ना काय येणार आहे परीक्षेमध्ये किंवा काय विचारलं जातं, याचा ज्याचा अभ्यास आहे ना तो सांगू शकतो व्यवस्थित तुम्हाला, बरोबर. सो हे पॉइंट लक्षात ठेवा. कलम 215 कंटेम्प्ट ऑफ, उद्याचा कंटेम्प्ट ऑफ हायकोर्ट विचारला तर तुमचं उत्तर काय असेल? 215. पण कंटेम्प्ट ऑफ सुप्रीम कोर्ट विचारलं 129 आर्टिकल लक्षात ठेवायचंय. सुप्रीम कोर्टचं कोर्ट ऑफ रेकॉर्ड आणि कंटेम्प्ट ऑफ कोर्टचं आर्टिकल 129, हायकोर्टचं आर्टिकल आहे 215, त्या 2 गोष्टीसाठी. चला, हे झाले आपले ग्रुप बी चे प्रश्न 2024चे. आता ग्रुप सी च्या प्रश्नाकडे येऊया. आता 1 जूनला हा पेपर झाला आणि आपण पाहूया इंटरेस्टिंग अनेक भारी क्वेश्चन याच्यामध्ये ग्रुप सी ला. ग्रुप बी पेक्षा भारी आहेत, कारण ग्रुप बी चे प्रश्न कम्पॅरेटिव्ह मला खूप सोपे वाटले. आता ग्रुप सी चे प्रश्न पाहूया. डन. चला, सेशनला लाईक करा, अजून बरेच विद्यार्थी बाकी आहेत, एकदा लाईक करू शकता आणि सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. पहिला प्रश्न 1 जूनला आता पेपर झाला. कोणती, बघा याची सुरुवात कुठून झाली आहे? अनुसूची. ग्रुप बी च्या प्रश्नांची सुरुवात कुठून झाली होती?
ग्रुप बीच्या प्रश्नांची सुरुवात बघा, हा प्रश्न परत दाखवतोय मुद्दा मी तुम्हाला. अनुसूची, बरोबर. ग्रुप सीच्या प्रश्नांची सुरुवात देखील अनुसूची. प्रिव्हियस इयर क्वेश्चन मधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, फक्त आपण आन्सर म्हणजे क्वेश्चन टिक करायचे आणि सोडून द्यायचं असं करायचंय का? मग जर तुम्हाला आयडिया असेल की सर कंबाईनला अनुसूच्या विचारतायत आणि खूप सिंपल सिंपल विचारतायत, आपण का नाही अभ्यास करत? मार्क मिळवायचे आपल्याला तर थोडं स्मार्टली अभ्यास करा. कोणती अनुसूची केंद्र आणि राज्यांमधल्या अधिकाराच्या विभाजनाशी संबंधित आहे, म्हणजेच डिव्हिजन ऑफ पॉवर बिटवीन सेंट्रल अँड स्टेट. 3 लिस्टची शेड्यूल कोणतं आहे? युनियन लिस्ट, स्टेट लिस्ट, कॉन्करंट लिस्ट. आता हे काय होतं ना की आपल्याला सवय 1 2 3 4 5 6 आपण अभ्यास करतो. रोमन मध्ये विचारणं कन्फ्युज व्हायचं नाही, लक्षात ठेवा. इथं सगळं माहित असतं पण हेच जमत नाही. सर काय हे जमतं, हे 5 आहे समजा, पण हे 4 आहे का 5 आहे, हे काय बरोबर. बघा याचं उत्तर आहे शेड्यूल 7. ओके, 7वी अनुसूची आहे, लक्षात ठेवा. या 7व्या अनुसूचीमध्ये आपल्याला, या 7व्या शेड्यूल मध्ये आपल्याला त्या 3 लिस्ट पाहायला मिळतात: केंद्र सूची, राज्य सूची आणि समवर्ती सूची. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राज्यघटनेचे जनक डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा संबोधलेला आहे? काल राज्यसेवेचा प्रश्न आठवतोय का? आता आला होता, बरोबर. 23 का 22 ला, की खालीलपैकी कोण डीपीएसपी म्हणजे जे काही आपले मार्गदर्शक तत्व आहे त्यांना नोवेल फीचर्स म्हणलेलं आहे, म्हणजे नाविन्यपूर्ण वैशिष्ट्य म्हणलेलं आहे? त्याचं उत्तर होतं डॉक्टर बी.आर. आंबेडकर. इथं प्रश्न आलाय की डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांनी कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचे हृदय आणि आत्मा विच आर्टिकल ऍज द हार्ट अँड सोल ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हटलेलं आहे? ते आहे कलम 32. आय होप तुम्हाला डॉक्टर बी.आर. आंबेडकर यांच्या संदर्भात 2 तरतुदी आता लक्षात राहतील. पहिला मुद्दा आपण कोणता पाहिला होता? नोवेल फीचर्स असं म्हणलेलं आहे त्यांनी कोणाला? संविधानाच्या भाग 4 ला म्हणजे डीपीएसपी ला. आणि त्यांनी आर्टिकल 32 ला म्हणजे कलम 32 ला व्हेरी हार्ट अँड सोल म्हटलेला आहे, म्हणजे हृदय आणि आत्मा म्हटलेला आहे. पुढचा प्रश्न. भारतीय राष्ट्रपतींच्या संदर्भात कोणतं विधान किंवा विधानं बरोबर आहेत? भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचे वर्णन केलेले आहे. आता ज्यांनी मराठीमध्ये हा प्रश्न वाचला ना त्यांनी याला चुकीचं म्हटलं, ज्यांनी इंग्लिशमध्ये वाचला त्यांनी याला बरोबर म्हटलं. का सांगतो? आर्टिकल 58 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब द क्वालिफिकेशन्स ऑफ द प्रेसिडेंट. ओके, आता ज्यावेळेस राष्ट्रपती पदाचं वर्णन म्हणतो ना आपण, त्याचं खरं आर्टिकल आहे आर्टिकल 52, आर्टिकल 52. बरेच जण काय म्हणले, सर वेळ नाही तर कंबाईनला मराठीमध्ये वाचतो, कुठे इंग्लिशमध्ये बघत बसू, बरोबर. पण हा प्रश्न वाचताना मी पर्सनली आता एक्झाम दिली होती त्यावेळेस मला कळलं, म्हणजे हा प्रश्न वाचला, भारतीय राज्यघटनेच्या कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठीचं वर्णन केलं आहे. मला वाटलं इथं काहीतरी गडबड झाली ट्रान्सलेशन मध्ये, म्हणून मी हा प्रश्न फक्त हे वाक्य इंग्लिशमध्ये पाहिलं. आर्टिकल 58 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन डिस्क्राइब्स दी क्वालिफिकेशन, पात्रता म्हणायचं त्यांना, पात्रता. पात्रतेनुसार कलम 58 बरोबर आहे का? येस बरोबर आहे. तर हे वाक्य बरोबर आहे आणि आयोगाने पण बरोबर दिले पहिल्या आन्सर नुसार, आणि ते बरोबरच आहे कारण इंग्लिशमध्ये बरोबर दिलं त्यांनी ट्रान्सलेशन. तो असं जर वाटलं, थोडा डाऊट वाटला ना आपल्याला की सर काहीतरी गडबड वाटते ट्रान्सलेशन मध्ये, जे काय असते बऱ्याच वेळेला, इंग्लिश रेफरन्स घेत चला, काही फरक पडत नाही, बरोबर. सो सेकंड स्टेटमेंट देखील बरोबर आहे. जर त्यांनी राज्यघटनेचं उल्लंघन केलं तर त्यांना महाभियोग पद म्हणजे या पदावरनं काढता येऊ शकतं, महाभियोग करून, म्हणजे इम्पिचमेंट प्रोसेस नुसार. आता ही काय प्रोसेस असते आपल्या बॅचमध्ये डिटेलमध्ये पाहूया आपण. दोन्ही वाक्य तुम्हाला बरोबर पाहायला मिळतात. पर्याय क्रमांक 2. नेक्स्ट क्वेश्चन. कोणत्या घटनादुरुस्तीने एकाच व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली? एक घटनादुरुस्ती आहे ज्याने एक व्यक्ती आहे त्याला 2 राज्यांचा राज्यपाल करण्याची तरतूद केली, किंवा एक हायकोर्ट आहे ते इतर किंवा एक पेक्षा अधिक राज्यांसाठी ते हायकोर्ट असू शकेल अशी तरतूद केली. प्रत्येक राज्यासाठी एक हायकोर्ट असेल, पण 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक हायकोर्ट असेल, ही पण तरतूद याच घटनादुरुस्तीची. एक व्यक्ती एकापेक्षा अधिक राज्यांचा राज्यपाल असू शकतो, ही तरतूद देखील याच घटनादुरुस्तीची. घटनादुरुस्ती आहे 7वी घटनादुरुस्ती 1956, म्हणजे पर्याय क्रमांक 2. 7वी घटनादुरुस्ती 1956 ही तरतूद केली. आता सर इथं विचारताना त्यांनी एका व्यक्तीची 2 किंवा अधिक राज्यांसाठी राज्यपाल म्हणून नियुक्ती केली हे विचारलं. याच्या अगोदर भरपूर वेळा त्यांनी एक प्रश्न विचारलाय की एक हायकोर्ट असेल प्रत्येक राज्यासाठी, पण एक हायकोर्ट 2 किंवा अधिक राज्यांसाठी सामायिक म्हणजे कॉमन देखील असू शकतं, ही तरतूद कोणी केली? तर हा प्रश्न याच्या अगोदर भरपूर वेळा आलाय. सो ह्या दोन्ही पॉइंटला लक्षात ठेवाल तुम्ही. 7व्या घटनादुरुस्ती 2 पॉइंट महत्वाचे लक्षात ठेवायचे. एक व्यक्ती 2 राज्यांचा राज्यपाल होऊ शकतो, एक हायकोर्ट 2 राज्यांचा हायकोर्ट होऊ शकतं. पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन. पुढचा प्रश्न आहे सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्यतर न्यायाधीशांच्या संख्येत वाढ करण्यासाठी संसदेतला ठराव कोणत्या बहुमताने मंजूर करावा लागतो? ऑप्शन्स आहेत साधं बहुमत, विशेष बहुमत, निम्म्या राज्यांसह संमती विशेष बहुमत, आणि विशेष बहुमत आणि सर्व राज्यांच्या विधिमंडळाच्या सहमतीनं. उत्तर आहे साधं बहुमत, म्हणजे सिंपल मेजॉरिटीने
आपल्या सुप्रीम कोर्टच्या जजची संख्या वाढवता येते. ओके, तर इथे एक प्रश्न येतो, काल राज्यसभेचा प्रश्न जर तुम्हाला आठवत असेल तर तिथे हायकोर्टचे जे काही नंबर आहेत, जे काही न्यायाधीशांची संख्या आहे ते वाढवण्याबद्दल एक वाक्य होतं, तिथं चुकीचं होतं, इथं बरोबर. इथं त्यांनी विचारले कोणते बहुमत. एक पॉइंट आता सांगतो, कन्सेप्च्युअल आहे, म्हणजे सिंपल लक्षात ठेवायचं, याचा फायदा भरपूर होईल. कोणता पॉइंट? जर तुम्हाला प्रश्न आला की सुप्रीम कोर्टमध्ये जे इतर न्यायाधीश असतात ना, म्हणजे एक मुख्य न्यायाधीश असतात आणि बाकी इतर न्यायाधीश असतात, या इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार जर सुप्रीम कोर्टमध्ये विचारलं ना, सुप्रीम कोर्टचे इतर न्यायाधीश किती असतील, तर ते संसद ठरवतं साध्या बहुमतानं, म्हणजेच काय, पार्लमेंट ठरवतं. पण एखादा हायकोर्ट असतील आणि हायकोर्टमध्ये जे इतर न्यायाधीश आहेत, एक मुख्य न्यायाधीश आणि इतर न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. हे दोन मुद्दे लक्षात ठेवाल का? या लेक्चरमध्ये आलेला आहात, या दोन गोष्टी शिकून जा किंवा लक्षात ठेवा, तुम्हाला माहितीही असतील पण रिवाइज झाले असतील. सुप्रीम कोर्ट मधले जे इतर जज आहेत, सुप्रीम कोर्ट मधले जे इतर जज आहेत, यांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे. आणि हायकोर्टमध्ये जे इतर जज आहेत त्यांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा राष्ट्रपतींना आहे. आय होप तुम्ही हा मुद्दा इथून पुढे लक्षात ठेवाल. आणि याच्यावरती असंख्य प्रश्न आयोगाने विचारले, तुम्ही चेक करा प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स, तुम्हाला समजेल या पर्टिक्युलर टॉपिक वरती आयोगाने भरपूर वेळा प्रश्न विचारले आणि इथून पुढे देखील विचारणार. कायमचं लक्षात ठेवाल हा पॉइंट. नेक्स्ट क्वेश्चन, परमानंद कटारा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया हे प्रकरण कोणत्या बाबीशी आहे? मी तुम्हाला आहे ना कालच्या राज्यसभेच्या एक लेक्चर मध्ये सांगितलं होतं खटले. ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 ला 2 खटले विचारले. कंबाईन ग्रुप बी ला ऍज इट इज कोणता नव्हता, पण ग्रुप सी ला तो खटला आला. तो खटला कोणता होता? परमानंद कटरा विरुद्ध युनियन ऑफ इंडिया. आणि कंबाईन ग्रुप बी मेन्सला आता परवा देखील एक इंदिरा साहनी खटला विचारला. बरोबर. तो विचार करा की आता जे खटले आहेत म्हणजे इम्पॉर्टंट जजमेंट आहेत किंवा केसेस आहेत, त्याचा आहे ना फक्त विचारता की ते कशाबद्दल आहे. खूप बेसिक आहे. आता हा परमानंद कटरा ना हे खूप कमी लोकांनी वाचला होता, हरकत नाही, प्रश्न अवघड म्हणून आपण याला वैद्यकीय निगा म्हणजेच मेडिकल केअर बद्दल तुम्हाला हा संपूर्ण खटला पाहायला मिळतो. सो इथून पुढे जर तुम्ही आता राज्यसेवेचे प्री देताय किंवा कंबाईन देताय, महत्वाचे खटले पाठ करायचे, ऍटलिस्ट त्याचं वर्ष आणि त्याचं उद्दिष्ट काय होतं किंवा त्याचं जजमेंट कशा रिलेटेड आहे हे संदर्भात आपण काय करायचं, फक्त बेसिक माहिती घ्यायची. चालेल, चला पुढे जाऊया. आणि हे आपण घेणार आहोत आपल्या जे काही बॅच असेल त्यामध्ये सगळे खटले घेणार आहोत. आता हा प्रश्न वाचा, काय 73व्या घटनादुरुस्तीबद्दल काहीतरी विचारलंय, खूप सिंपल आहे. प्रश्न काय बघा, 73व्या घटनादुरुस्तीने या कायद्यानं भारतातील ग्रामीण, मला वाटतं इथं आपलं सुरुवातीला डिस्कशन झालं की जर सर 73 विचारलं ना, 73 तर ग्रामीण, येस सर, ग्रामीण भागासाठी पंचायत राज व्यवस्थेसाठी भाग 9 समाविष्ट केला. ओके, 74व्या घटनादुरुस्तीने शहरी भागातील संस्थेसाठी भाग 9 असमाविष्ट केला. जर तसं बघितलं ना, फक्त वाचायचं म्हटलं तर दोन्ही विधानं बरोबर आहेत. आयोगाने पण पाहिलं की नाही, दोन्ही विधानं बरोबर दिलीत. आणि जे की बरोबर आहे की पंचायत राजसाठी भाग 9 जोडला आणि म्युन्सिपालिटी किंवा महानगरपालिका तो संदर्भातला शहरी जे काही स्थानिक संस्था आहेत त्यांच्यासाठी 9 अ जोडला. आणि ही 73 आणि 74वी घटनादुरुस्ती. पण संविधानामध्ये भाग 9 जो आहे लक्षात ठेवा. ओके, तर इथं बरेच जण नंतर म्हणले होते सर हा आधीपासूनच होता, फक्त तो रिकामा केला होता वगैरे, त्याच्यात जाऊ नका टेक्निकल गोष्टीमध्ये. आयोग सरळ विचार करतं आणि सरळ उत्तर देतं, त्यामुळे अशा शब्दांमध्ये जास्त काही टेन्शन घ्यायचं नाही. हा प्रश्न बघा, भारतीय राज्यघटनेच्या उद्देशिकेमध्ये, म्हणजे उद्देशिका म्हणजे काय, प्रियांबल, सरनामा, 2 शब्द समाविष्ट केले होते, एक समाजवादी आणि धर्मनिरपेक्षता. कोणत्या घटनादुरुस्तीने हे 2 शब्द समाविष्ट केलेले आहेत? सोशलिस्ट आणि सेक्युलर. बरं, फक्त हे 2 शब्द केले ते असं नाहीये. ओके, 2 शब्दांबरोबर अजून एक शब्द केला होता, तो म्हणजे एकात्मता. ओके, 3 शब्द केले होते. भविष्यात जर प्रश्न आला की कोणते शब्द केले होते, तर 3 शब्द होते, एक आहे सेक्युलर, एक आहे सोशलिस्ट आणि एक आहे इंटिग्रिटी म्हणजेच एकात्मता. तर हे पूर्ण वाक्य असं आहे की हे 3 शब्द समाविष्ट केलेले होते. तर घटनादुरुस्ती तुम्हाला सांगायची, जर तुम्ही लेक्चर पाहत असाल तर कमेंट करू शकता, कमेंट बॉक्स तुमच्यासाठी खाली ओपन असेल. ओके, चला आन्सर करा कमेंट बॉक्स मध्ये, ऍटलिस्ट या प्रश्नाचं उत्तर द्या, म्हणजे मला समजेल, मी नंतर कमेंट्स पाहिजे तुमच्या की किती लोकांनी हे लेक्चर इथपर्यंत तरी पाहिलेलं आहे पूर्ण. बरोबर, सिंपल हे 3 शब्द लक्षात ठेवायचे. 42वी घटनादुरुस्ती म्हणजेच 42nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट,
1976. महत्वाची घटना दुरुस्ती आहे 42वी घटना दुरुस्ती. नेक्स्ट आता एक क्वेश्चन आला अतिशय सोपा, फंडामेंटल राईट मध्ये जोड्या लावायचा प्रश्न आलाय बघा. सिंपल सांग तुम्ही काय, कलम 14 विचारलं, कलम 15, 16 आणि 17 सलग विचारले. अतिशय बेसिक क्वेश्चन. कलम 14 म्हणजे इक्वेलिटी बिफोर लॉ, कायद्यासमोर समानता. ओके, तो अ ला 4 मार्क करा. अ ला 4 मार्क केला की चौथा ऑप्शन गेला आणि पहिला ऑप्शन गेला. बाकी काय मॅच होते काहीच होत नाही. कलम 15 राज्य, धर्म, वंश, जात, लिंग, जन्मस्थान किंवा त्यापैकी कोणत्याही कारणामध्ये नागरिकांमध्ये भेदभाव करणार नाही, डिस्क्रिमिनेशन करणार नाही. म्हणजे ब ला 1 इथे बघा, पर्याय क्रमांक 3. बाकीचं जे होते का बघूया. कलम 16, ओके, 16ला 2 मार्क झाले. राज्यातील कोणत्याही पदावरती नोकरी, मी काल सांगितलं एम्प्लॉयमेंट म्हणलं की एम्प्लॉयमेंट मध्ये नोकरीमध्ये भेदभाव नाही म्हटलं तर 16 कलम, आणि 17 म्हणलं की अस्पृश्यता बंदी. तो डी ला 3, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. सिंपल आर्टिकल विचारले होते फंडामेंटल राईटचे. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमात विधानसभा आला का प्रश्न? ग्रुप सी ला. ग्रुप बी ला कलम 168 विचारलं होतं, ग्रुप सी ला कलम 170 विचारलंय. ओके, कलम 170 मध्ये तुम्हाला काय विचारतात? विधानसभा आहे. विधान परिषद आलं तर कलम 171 उत्तर असेल. विधान परिषदांची निर्मिती करणे, विधान परिषद नष्ट करणे, कलम 169. आणि राज्यातल्या विधिमंडळाबद्दल ओव्हरऑल तर म्हणलं तर 168. तो 168 म्हणजे काय? स्टेट लेजिस्लेचर, राज्यांचे विधिमंडळ आहे. 169 मध्ये विधान परिषद नष्ट करणे किंवा तयार करणे, संसदेचा अधिकार 169. 170 म्हटलं तर विधानसभा, 171 म्हटलं की विधान परिषदेच्या तरतुदी. सिंपल आहे, खूप सोपं आहे. आपण हे आर्टिकल पाठ करून घेऊ, पण तुम्ही तुमच्या लेवलला आजच पाठ करा हे आर्टिकल. 153 पुढे गेले तरी चालतील. पुढे खालीलपैकी कोण व्यक्ती कॅबिनेट मिशनचा सदस्य नव्हता? कॅबिनेट मिशन, त्रिमंत्री योजना आपण म्हणतो बरोबर. त्रिमंत्री योजनेमध्ये 3 मंत्री होते, मग चौथा कोणतरी नसेल त्याच्यात यातला. कोण होते? एबी अलेक्झांडर होते, लॉर्ड पॅथिक लॉरेन्स, स्टॅफर्ड क्रिप्स, विल्यम हुड नव्हते. ओके, सो पर्याय क्रमांक 1 इलिमिनेट करा. हे 3 व्यक्ती पाठच पाहिजे. हे आहेत त्रिमंत्री योजनेमधले किंवा कॅबिनेट मिशनचे सदस्य, पॅथिक लॉरेन्स, एबी अलेक्झांडर, स्टॅफर्ड क्रिप्स. नेक्स्ट क्वेश्चन, भारताच्या बघा मी म्हणलं तुम्हाला की पंचायत राजचं ना आर्टिकल ते विचारतात 243 ABCDEFG काही विचारतात. इथं काय विचारलंय? 243 ई विचारलाय. आता 243 ई म्हटलं ना, याच्यामध्ये ना कालावधी आहे, पंचायतचा कालावधी किती असेल आणि हे कसं लक्षात ठेवायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे. याचा टेन्शन घेऊ नका, हे पाठ करून घे तुम्ही. 243 चे सगळे आर्टिकल आहेत ना पंचायतचे, सगळे पाठ करतो आपण. तर हे काय प्रश्न डिमांड काय आता बघा. भारतीय राज्यघटनेच्या कलम 243 ई प्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायत त्यावेळी अंमलात असलेल्या कोणत्याही कायद्यान्वये तत्पूर्वीच विसर्जित झाली नसेल तर खालीलपैकी म्हणजे कोणत्या पॉईंटनुसार 5 वर्षापर्यंत अस्तित्वात राहील. त्याचं उत्तर आहे तिच्या निवडणुकीनंतरच्या पहिल्या बैठकीकरता नियत केलेल्या दिनांकापासून ती काय असेल 5 वर्ष काम करेल. हे बघा पटते का? निवडणूक निकाल जाहीर झाला मग तिथनं पुढे 5 वर्ष पकडायची का? लॉजिक लावायचं थोडं बरं का, जर माहित नसेल ना लॉजिक लावा. निकाल जाहीर होणं आणि त्याचा कालावधी सुरू होणं यात काय लॉजिक आहे? कसं फक्त निकाल जाहीर झाला मग त्याचा कालावधी सुरू होत नाही, निकाल जाहीर झाला म्हणून, बरोबर. हे सेन्स नाही याच्या वाक्यामध्ये. निवडणूक जाहीर झाल्यापासून कसं काय असेल? निवडणूक जाहीर होणार मग त्याची निवडणूक होणार मग निकाल लागणार. हे किती नॉनसेन्स ऑप्शन आहे बघा बरं. त्याला लिमिट करा. पंचायत निवडणुकीच्या नंतर सुरू होणाऱ्या पहिल्या आर्थिक वर्षापर्यंत काय गप्पा बसतील का? म्हणते आता निवांत बसते सर, येऊ द्या 1 एप्रिल बरोबर, किंवा जे काय आर्थिक वर्ष आहे पंचायतचं येऊ द्या, त्यानंतर काम सुरू करू. लॉजिक लावायचं की सर काय बरोबर वाटते सगळ्यात. आता हे बऱ्याच जणांना माहिती नव्हतं पण तरी सोडवला प्रश्न. कशानुसार? जो काही आपला अभ्यास आहे तो अभ्यास यूज करायचा, ब्लेंड करायचा, त्याचा वापर करायचा. जे काही आपण शिकलोय आतापर्यंत फक्त रट्टा मारायचा किंवा घोकंपट्टी करायची, सर एवढं वाचतं तेवढंच येतं, तेवढं वाचतं की मला तेच येतं, असं नाही. कुठलाही अभ्यास कुठेही यूज होतो अभ्यास, म्हणजे आपल्या परीक्षांमध्ये तो फायदेशीर ठरतो. ओके, सो हा मुद्दा कळतोय का की आपला अभ्यास तुम्हाला हेल्प करेल अशा प्रश्नांमध्ये, की तुमची जी मॅच्युरिटी लेवल आहे अभ्यासाची बरं का, ओव्हरऑल नाही, अभ्यासामधली जी मॅच्युरिटी आहे ती इथपर्यंत पोहोचली पाहिजे की असे प्रश्न माहीत नसतील, कन्फर्म नसाल तरी बरोबर आले पाहिजेत. मुद्दा आय होप क्लिअर झाला असेल हा, की काही प्रश्न असे सोडवावे लागतातच आपल्या मेरिटमध्ये येण्यासाठी. आता हा प्रश्न खूप इंटरेस्टिंग विचारला ग्रुप सीला त्यांनी. भारतीय राज्यघटनेच्या संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये कशाचा समावेश होत नाही? कालच्याच लेक्चरमध्ये आपण राज्यसभेच्या अनालिसिस मध्ये मी सांगितलं की 2 प्रकारची वैशिष्ट्ये आहेत. एक संघराज्यवादीय म्हणजे फेडरल फीचर्स आणि दुसरे आहेत असंघराज किंवा बिगर संघराज्यवाद. तर इथं काय आहे? त्यांनी विचारले की नॉन फेडरल कोणत्या आहेत? नॉट दी फेडरल फीचर्स म्हणजे संघराज्यवाद विरोधी जी तरतुदी आहेत त्या. मग सर संघराज्यवादच्या बाजूने असणाऱ्या तरतुदी कोणत्या? मी काल सांगितलं होतं
की एखादी तरतूद आहे, एखादं फीचर आहे, एखादं विशिष्ट गोष्ट आहे, ते जर केंद्र सरकारला स्ट्रॉंग दाखवत असेल किंवा केंद्राला जास्त पॉवरफुल दाखवत असेल तर ते झालं संघ राज्याच्या विरुद्ध. ओके. आता अखिल भारतीय सेवा जी आहे, या अखिल भारतीय सेवा म्हणजे ऑल इंडिया सर्व्हिसेस, याच्यामध्ये IAS, IPS आणि IFS येतात. ओके. तर विचार म्हणजे IFS, याच्यामध्ये विचार करा की अखिल भारतीय सेवा म्हणजे केंद्राचे नोकर आहेत, ते सिव्हिल सर्वंट आहेत, केंद्राचे आहेत, बरोबर. केंद्रातले अधिकारी राज्यामध्ये काम करतात, म्हणजे कुठतरी केंद्र पॉवरफुल आहे याच्यामध्ये, केंद्र कुठतरी कंट्रोल करते, बरोबर. तर ही संघ राज्याच्या विरोधी तरतूद आहे. ओके. यानंतर एकेरी न्याय व्यवस्था, इंटिग्रेटेड ज्युडिशरी, ही देखील इंटिग्रेट, एक म्हणलं की विषय संपला, बरोबर. अधिकारांची विभागणी म्हणजे काय की फेडरल आहे, संघ राज्यवादाला प्रमोट करतं अधिकारांचं विभाजन. आणि स्वतंत्र न्याय व्यवस्था, स्वतंत्र म्हणजे इंडिपेंडंट ज्युडिशरी, म्हणजे काय करत त्यांना पॉवर देतं, म्हणजे केंद्र सरकारची पॉवर कुठतरी कमी होती. तो अ आणि ब म्हणजे ए आणि बी हे काय आहेत तुमचे नॉन फेडरल आहे. ते नॉन फेडरल विचारले, बरेच जणांनी 4 उत्तर दिलं, नंतर बाहेर म्हणले सर सुटला प्रश्न. कसा सुटला, काय सोडवलं म्हणे, विचारलं होतं फेडरल फीचरचं, स्वतंत्र न्याय व्यवस्था फेडरल आहे, अधिकारांची विभागणी फेडरल आहे, संघराज्यवाद असं आहे, केलं सी आणि डी, बरोबर. पण प्रश्न काय विचारलाय, संघराज्य वैशिष्ट्यांमध्ये कोणाचा समावेश होत नाही, तर ए आणि बी चा समावेश होत नाही, मग ए आणि बी उत्तर द्यायचे आपल्याला. इथं चुकायचं नाही, अभ्यास सगळेच करतात, अशा प्रश्नांमध्ये चुकतात. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधानाच्या बघा 243 ABCDEFG चा परत एक प्रश्न आला. भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमाद्वारे पंचायतमध्ये महिलांना आरक्षणाची तरतूद, आरक्षण 243 डी मध्ये आरक्षण, लक्षात ठेवा, डी मध्ये आरक्षण आहे. ई मध्ये आताच पहिल्यांदा कालावधी आहे, ड्युरेशन आहे, त्यानंतर बघू आपण काय ABCD सगळे, बरोबर. तर 243 डी म्हटलं तर ते आहे आरक्षण. नेक्स्ट 2024 चा हा लास्ट क्वेश्चन, मग 23 चे प्रश्न पाहूया आपण. हा प्रश्न भरपूर वेळा दरवर्षी रिपीट होतो, कलम 165 तुम्हाला दिसणारच. प्रश्न एक तर विचारतात की कलम 165 मध्ये काय आहे, अगेन आपल्या रेंज मधले का 163 ते 171 मधले सगळे प्रश्न पाहता तुम्ही आता. 165 आहे, राज्याचा जो महाधिवक्ता आहे ना, राज्याचा महाधिवक्ता म्हणजे कोण, हा बघा इथे महाधिवक्ता, द ऍडव्होकेट जनरल, याचा आर्टिकल येते. ओके. तर हे लक्षात ठेवायचं, हायकोर्टचं जजचं काय संबंध येतं, ऍडिशनल हे काय हे नसतं असं काय, बरोबर. सॉलिसिटर जनरल आपल्या राज्यामध्ये काही विषय नाहीये, केंद्रात असतात, बरोबर. तर ऍडव्होकेट जनरल म्हणजे महाधिवक्ता इथे तुम्हाला पाहायला मिळतो. हे झाले 2024 चे प्रश्न. आपण हे सगळे 23, 22, 21 चे प्रश्न पाहू आणि एक लिस्ट काढूया. ते लिस्ट मध्ये पाहू आपण की कोणते प्रश्न रिपीटेडली येत आहे, कोणते टॉपिक रिपीटेडली येत आहे. पण 24 मधनं काय समजलं आपल्याला की काय विचारतायत जास्त ते, बरोबर. कमेंट तुम्ही करू शकता नंतर की सर मला वाटतं की एवढं एवढं विचारताय, बरोबर. मी सांगतो काय काय विचारतायत. पहिला पॉइंट, अनुसूचीचा प्रश्न येतोय हमखास, कोणती अनुसूची, सिंपल त्याच्यात काय तरतूद एवढंच विचारतायत. तुम्हाला ते महाधिवक्ता रिपीटेडली विचारतायत, ऍडव्होकेट जनरल. राज्यपालाच्या संदर्भातला प्रश्न येतोय, बरोबर, किंवा 163 ते 171 आर्टिकल रिपीटेडली आहे. हायकोर्ट बद्दलचे प्रश्न आहेत. हे टॉपिक खूप इम्पॉर्टंट आपल्याला समजले. हे फक्त एका वर्षात जेवढे अनालिसिस जमत असेल, आणि पंचायत मधलं 243 आर्टिकलचे आर्टिकल नंबर विचारतात, त्याचे अक्षर विचारतात, ABCD, हे एवढं एका वर्षात जर कळत असेल तर अजून तर आपल्याला 3 वर्षाचं अनालिसिस करायचंय. करूयात, चला. आता 2023 ला गट ब आणि गट क एकत्र पूर्व परीक्षा झाली, त्यामुळे त्याचा लोड घेऊ नका. सुरुवात करूया. बघा महाधिवक्तापासून सुरुवात झाली इथे, तर फक्त इथे त्यांनी डायरेक्ट विचारले इन डिटेल, महाधिवक्ताबद्दल कोणतं विधान असत्य आहे म्हणजे रॉंग आहे. पहिलं, महाधिवक्ताची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात. वाटतंय राष्ट्रपती करतील, राज्यपाल काय कामाचं आपला, बरोबर. महाधिवक्ताची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती काय करतील, त्यांना बरीच काम आहेत. राज्यपालांनी त्यांच्या संदर्भात अशा कायदेशीर बाबींवर राज्य सल्ला वगैरे हे ना अशी कामं करतात, सल्ला देणे, बरोबर, रिप्रेझेंट करणे. राज्यपालांनी त्यांना नेमून दिले, कायदेशीर वैशिष्ट्य असतील, इतर कर्तव्य पार पाडणे, बघा, सल्ला देणे, कर्तव्य पार पाडणे, संविधान इतर किंवा कोणतेही कायद्याने त्यांना दिलेले कार्य पार पाडतात. हे बेसिक आहे. मग काय चुकीचं आहे, महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल हा राज्यामध्ये असतो, राष्ट्रपती कशाला येतील आपल्या इथे, राज्यपाल बसवलं त्यांनी इथं आपल्याकडे, बरोबर. प्रत्येक राज्यामध्ये त्यांचा एक महत्वाचा माणूस आहे राज्यपाल, मग ते काय करतील, ते याची नेमणूक करतील, बरोबर. सो लक्षात ठेवा, महाधिवक्ता म्हणजे ऍडव्होकेट जनरल. कलम कोणते कमेंट करा, कलम आता पाठ पाहिजे. कलम 165 पाठ झाले का, नसेल तर आता पाठ करा प्लीज सर्वांनी. कलम 165 म्हणलं काय आठवलं पाहिजे आपल्याला, राज्याचा महाधिवक्ता, ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. नेक्स्ट क्वेश्चन, भारतातील उच्च न्यायालयाबद्दल कोणतं विधान बरोबर नाही. अगेन सेकंड, आपण जे टॉपिकची लिस्ट काढली होती ना महत्वाच्या, त्या लिस्ट मधला हायकोर्टचा प्रश्न. पहिला ऍडव्होकेट जनरलचा, दुसरा हायकोर्टचा. उच्च न्यायालय जनहित याचिकांशी संबंधित याचिका स्वीकारू शकतात, स्वीकारू शकत असतील, आपण 2 मिनिटं होल्ड करूया. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती राष्ट्रपती करतात,
ओके, थांबूया 2 मिनिटं. राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. ओके सर, इथं 2 वाक्य विरुद्ध आहेत. बघूया आपण. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्त वय 62 आहे. ओके, आता एक पॉइंट समजतोय का? हे करेक्ट आहे, हे करेक्ट आहे. हे 2 वाक्य एकमेकांच्या विरोधी आहेत. उच्च न्यायालयाच्या प्रत्येक न्यायाधीशाची नियुक्ती ओके राष्ट्रपती करतात. उच्च न्यायालयाच्या किंवा राज्याचे राज्यपाल उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची नियुक्ती करतात. आता ठरवायचंय की कोण करतं, राज्यपाल नियुक्ती करतात का राष्ट्रपती नियुक्ती करतात हायकोर्टच्या जजची? हा मुद्दा समजून घ्या. नियुक्ती म्हटलं, नियुक्ती अपॉइंटमेंट ते राष्ट्रपती करतात. ओके, राज्यपालचं काम काय मग यांच्या संदर्भात? शपथ देणे. ओके, यांना शपथ द्यायचं काम कोण करतात? आपले राज्यपाल करतात. हा प्रश्न पहा व्यवस्थित, म्हणजे पुढे जाऊया आपण. नेक्स्ट क्वेश्चन. प्रश्न वाचा सर्वांनी. 24 एप्रिल कोणता दिवस असतो? चोवीस एप्रिलला दरवर्षी आपण कोणता दिवस साजरा करतो? अतिशय सोपा आहे बघा, तो आहे पंचायत राज दिवस. 2015 पासून आपण हा दिवस सेलिब्रेट करतो. 24 एप्रिल हा दिवस पंचायत राज दिन म्हणून आपण सेलिब्रेट करतो. सिंपल प्रश्न. आता हा प्रश्न आहे घटनादुरुस्तीचा. ही घटनादुरुस्ती अतिशय महत्वाची. मी नेहमी सांगतो तुम्हाला ही घटनादुरुस्ती माहित पाहिजे, 61वी. कारण यांनी ना खूप मोठा चेंज केला होता, लक्षात ठेवा. ओके, भारताच्या इतिहासामध्ये तो चेंज काय होता की जे काही आपलं मतदानाचं वय आहे किती आता 18 आहे, बरोबर. अगोदर किती होतं? ते 21 होतं. जुन्या लोकांना तुम्ही विचारलं तर त्यांच्या वेळेस ते 21 होतं. मग 21 वरनं हे वय 18 केलं मतदाराचं, ते 61वी घटनादुरुस्ती. अ ला 3 मार्क करायचे, अ ला 3 एकाच ठिकाणी असेल, पर्याय क्रमांक 2. ब ला 4 44व्या घटनादुरुस्तीने काय केलंय? राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी वाद सर्वोच्च आणि उच्च न्यायालयामध्ये. 41वी घटनादुरुस्तीने पण एक महत्वाचा बदल केलाय, तो म्हणजे जे आपले एमपीएससीचे मेंबर आहेत ना, राज्य लोकसेवा आयोग, त्यांचं निवृत्ती वय 60 होतं पहिले, याने 62 करून टाकलं. 41वी घटनादुरुस्ती स्टेट कमिशन बद्दल आहे, स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन बद्दल. जे मेंबर्स आहेत त्यांचं रिटायरमेंट एज 60 वरनं 65 केलं, 60 वरनं 62 केलं. आणि हे तर आपलं पाठच आहे 73वी घटनादुरुस्ती, त्रिस्तरीय पंचायत राज व्यवस्था. नेक्स्ट क्वेश्चन. सरपंचाचे अधिकार. खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, वाचूया, दोन्ही भाषेमध्ये वाचूया. ओके, प्रश्न काय बघा, सरपंचाचे अधिकार आणि कर्तव्य विचारात घ्या. ओके सर, विचारात घेऊया आपण. काय म्हणताय? ग्रामसभेत मंजूर झालेल्या ठरावांची अंमलबजावणी करणे. सर काय चुकीचं वाटत नाही मला याच्यामध्ये. दुसरं कोण करणार? सरपंच काम करणार आहे, बरोबर. ग्रामपंचायतीच्या मालकीची मालमत्ता संरक्षण करणे. संरक्षण म्हणजे बंदूक घेऊन बसणे नाही. ओके, ओव्हरऑल प्रोटेक्शन करण्याची जबाबदारी आहे. तसं टेक्निकल याच्यात घुसू नका सर. हे कसं काय मग ते बंदूक घेऊन बसते का तिथे, किंवा काठी घेऊन बसतात का? कुठं कुठं बसतील, बरोबर. असे नाही बसत ना. मग लॉजिक तसं म्हणजे असं डोकं नाही चालवायचं. डोकं कसं चालवायचं ते पण डिपेंड गोष्टी. संरक्षण करणे म्हणलं की त्या वेळेने जर गेला तर मग चुकेल. आता हे बघा बरं, ग्रामपंचायतील क्षेत्रामध्ये जे काही प्राथमिक शाळा आहे त्याच्यावर देखरेख ठेवणे. आता सरपंचाचं ओव्हरऑल म्हणजे त्यांची देखरेख असते, असं नाही म्हणू शकत नाही आपण की सर हे पाहतच नाहीत का. पाहतात ना, प्राथमिक शाळांमध्ये जातात किंवा ते जे काही इतर काम आहेत ते करतात, बरोबर. पण त्याच्यावर देखरेख ठेवणे त्यांचं कर्तव्य नाही, लक्षात ठेवा, बरोबर. त्यांच्यावरती ऑब्लिगेशन आहे, तसं काय मग क चुकीचं आहे. म्हणजे फक्त फक्त क म्हणजे पर्याय क्रमांक 3. बघा, टू सुपरवाइज प्रायमरी स्कूल्स इन द ग्रामपंचायत एरिया, हे रॉंग आहे. बाकी बरोबर आहेत की रेझोल्युशन जे आहे त्याला इम्प्लिमेंट करणं किंवा जे काही प्रॉपर्टी आहे ग्रामपंचायतची ती प्रोटेक्ट करणं. नेक्स्ट क्वेश्चन. खालीलपैकी कोण सरकारी आयोगचे सदस्य नव्हते? सरकारी आयोगचे 2 मेंबर पाठ करायचे डायरेक्ट, अजिबात टेन्शन घ्यायचं नाही, सारखे विचारले जातात. सरकारी आयोगमध्ये बी व्ही शिवरामन होते आणि एस आर सेन होते. हे रामा सुब्रमण्यम नव्हते, कन्फ्युज करायला दिले तुम्हाला. पर्याय क्रमांक 3 चुकीचा आहे. याचे भरपूर क्वेश्चन्स आहेत बरं का मेन्सला कंबाईनच्या. आता मी फक्त प्रिलिमचे प्रश्न घेतो म्हणून ते जास्त रिपिटेशन दिसत नाही तुम्हाला, पण मेन्सचे प्रिलिमचे मेन्सला भरपूर प्रश्न आहेत. तो सरकारी आयोग सेंट्रल स्टेट रिलेशन्स म्हणजे केंद्र राज्य संबंधाबद्दल आहे. तर इथं 2 मेंबर पाठ करायचे, बी शिवरामन आणि एस आर सेन. पाठ कराल का शिवरामन आणि सेन हे 2 व्यक्ती. पुढचा प्रश्न बघूया कोणता आहे. निवडणूक आयोग कोणत्या कलमात आहे, कोणत्या भागात आहे? 324 माहिती आहे मला, म्हणजे खालचे 2 ऑप्शन ते गेले. हा प्रश्न मग अशीच झाला ना आपला आता 2024च्या प्रिलिम्सला. 23च्या प्रिलिमला पण प्रश्न होता, 23ला पण येतोय, 24ला पण येतोय. किती महत्वाचं आहे आणि किती सोपं आहे विचार करा. हे जर पाहतच नसेल ना आपण तर मग अवघड आहे, बरोबर. आपण फक्त अभ्यास करतो, आपण फक्त लेक्चर ऐकतो, ऑनलाईन लेक्चर ऐकतो, ऑफलाईन ऐकतो, आणि आपण स्वतः काहीच करत नाही. असं होत नाही, लक्षात ठेवा. ज्या दिवशी स्वतः अभ्यासाला बसाल ना, लेक्चर्स, क्लासेस, नोट्स सप्लिमेंटरी आहेत, ते फक्त तुम्हाला मदत करतात. अभ्यास वैयक्तिक केला तरच व्यक्ती पास होईल, हे लक्षात ठेवा. हे ध्यानात घ्या लवकर. सर मी यांचे लेक्चर पाहतोय ऑनलाईन, मी माझंही सांगतो की
यांचे लेक्चर पाहतोय फक्त सगळे लेक्चर पहिल्यांदा पास होणार असं होत नाही. इथे भरपूर विद्यार्थी 2-3 लाख विद्यार्थी कंबाईन देतात बरोबर, दरवर्षी 2.5-3 लाख. मग त्यातले किती लागतात त्यांना मेन्सला? 4-5 हजार विद्यार्थी लागतील इथले बरोबर. एवढे सापडतात त्यांना जे काही चांगला अभ्यास करतात ते बरोबर. सो तसं समजू नका की सर मी लेक्चर फक्त करणे आणि अभ्यास करणे याच्यामध्ये काही वेळेस बदल असू शकतो किंवा फरक असू शकतो. आपण फक्त लेक्चर करतो का आपण अभ्यास करतो हे अनालिसिस करा. आता हे लेक्चर तुम्ही पाहत असाल ना, तर लक्ष तुम्ही भले झोपून लेक्चर पहा, मला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तुमचं डोकं शार्प राहिलं पाहिजे लेक्चरमध्ये काय चाललंय, काय टॉपिक रिपीट होत आहेत. ते लिहून काढा की कंबाईनला हे सारखं विचारतायत, हा टॉपिक सारखा येतोय आणि यानुसार जर कराल तर खूप फायदा होईल आणि एका आठवड्यामध्ये पास होईल परीक्षा. ओके, चला. एक 324 माहिती ना, पण भाग कोणता? संविधानाचा भाग 15. मी कालच सांगितले संविधानाचे सगळे भाग महत्वाचे आहेत. आपण ते पाहूया. तो कलम 324 मध्ये आणि पार्ट 15 मध्ये इलेक्शन कमिशनची तरतूद आहे. आता हा प्रश्न आहे ना, अतिशय रॅन्डम प्रश्न. असा प्रश्न कधी येत नाही शक्यतो. आता परत देखील नाही आला कधी आणि याच्या अगोदर पण नव्हता, एकदाच आला. ओके, कारण 23 ला त्यांनी पेपर असा काढला होता की म्हणले थोडं विद्यार्थ्यांना सांगू की अभ्यास करणं गरजेचं आहे. लय डेंजर पेपर आहे. पॉलिटी सोपं वाटते तुम्हाला, करंट अफेअर बघा किंवा सायन्स बघा 23 बरोबर. या प्रिलिममध्ये भरपूर आपण पाहूया. आता आपले जे लेक्चर होतील ना तुम्हाला समजेल. बघा, थॉमस हॉब्स विचारलं, हायेक विचारलाय, नोझिक विचारलाय आणि रुसो विचारलाय. आपल्याला फक्त रुसो माहिती यातला बरोबर. बाकी मला वाटते तुम्ही पण नावं कधी एखाद दुसरा थॉमस हॉब्स वगैरे ऐकलं असेल, बाकी नसेल ऐकलं कधी. हा रुसो माहिती ना तुम्हाला, कुठं ऐकलंय रुसो? रुसो आहे फादर ऑफ फ्रेंच रिव्होल्युशन. 4ला बी मार्क करा बरं, नशीबला हाय का आपलं? हाय 4ला बी बघा, एकच ठिकाणी. आयोगाला पण हेच एक्सपेक्टेड आहे ना तुम्हाला. थोडी ते म्हणतात तुम्हाला हायक माहित पाहिजे, हॉब्स माहित पाहिजे, नॉझिक काय नाही सर, वाचूही नका. हे माहिती आहे तुम्हाला रुसो काय हे, ही फॅक्ट बेसिक माहित आहे ना आपल्याला. एमपीएससीचा अभ्यास करतोय आपण. ज्यावेळेस आपल्याला फ्रेंच रिव्होल्युशन, आता शक्यतो आपल्याकडे तेवढं वेटेज नव्हतं आतापर्यंत, डिस्क्रिप्टिव्हला आले, पण वर्ल्ड हिस्ट्री शक्यतो नाहीच आपल्याला बरोबर. कधी विचारलं पण नाही त्यांनी. मग कदाचित बेसिक पॉईंट त्यांना एक्सपेक्टेड असेल की माहिती का विचारूया आपण. बरं, हे पॉलिटिक्स का आला? का तर हा पॉईंट आहे आपल्या PSIRचा म्हणजे पॉलिटिकल सायन्सचा बरोबर. तर त्यामुळे हा मुद्दा महत्वाचा. तो पर्याय क्रमांक 2 उत्तर आहे. नेक्स्ट, भारताच्या संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण? एक्सपेक्टेड क्वेश्चन आहे. संविधान सभा त्याच्या समित्या दरवर्षी विचारतात. आता ग्रुप बी मेन्सला प्रश्न आला होता. मूलभूत हक्क उपसमितीचे अध्यक्ष JB कृपलानी आला होता प्रश्न बरोबर. मग तसाच एक प्रश्न ते प्रिलिमला, कार्यविषयकची समिती म्हणजे कमिटी ऑन फंक्शन्स ऑफ द कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. उत्तर आहे ग. मावळणकर, GV मावळणकर. यांचं नाव कालच्या लेक्चरमध्ये राज्यसभेच्या अनालिसिस मध्ये आपण पाहिलं. 24ला एक प्रश्न आलता की GV मावळणकर किंवा ग. मावळणकर हे स्वतंत्र भारताचे लोकसभेचे पहिले सभापती होते. फर्स्ट स्पीकर ऑफ लोकसभा ऑफ इंडिपेंडेंट इंडिया. ही फॅक्ट माहित पाहिजे. राज्यसभेच्या प्रिलिम्सला 2024 त्यांनी ग. मावळणकर हे पहिल्या लोकसभेचे उपसभापती असं वाक्य दिलंय, जे की चुकीचं आहे. पॉईंट समजतोय? सिंपल आहे. म्हणजे या गोष्टी आहे ना, आता लक्षात राहू दे की ग. मावळणकर जे होते ते कार्यविषयक समितीचे अध्यक्ष होते. नेक्स्ट, संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा कधी दिला? अवघड प्रश्न होता हा, कारण हा जे सोर्स शोधणं किंवा इथं त्यांनी असं नाही विचारलं की मसुदा समितीचा हे विचारलंय त्यांनी मसुदा नाही. मसुदा समितीचा वेगळा आहे. ड्राफ्टिंग कमिटीने वेगळे मसुदे केले. ह्यांनी सल्लागार शाखेचा विचारला. खूप अवघड प्रश्न होता जर माहित नसेल तर, आणि वाचलाही नव्हता. अंदाज लागला तर लागला असेल बऱ्याच जणांचा. ऑक्टोबर 1947 मध्ये तुम्हाला सल्लागार शाखेचा पहिला मसुदा पाहिला मी, तो प्रेझेंट केला होता. आणि जी मसुदा समिती होती ना डॉक्टर BR आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली, त्यांनी फेब्रुवारी 1948 ला पहिला मसुदा दिला होता आणि नोव्हेंबर 48 ला दुसरा दिला होता. ओके, तर ह्या पॉइंट्सला माहित राहू द्या. पुढे जाऊया. राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्व अनुच्छेदानुसार क्रम लावा. म्हणजे म्हणतात की DPSP त्यांचा क्रम लावा. वाचून घेऊया आणि लिहूया बरोबर. DPSP म्हणजे कलम 36 ते 51 संविधानाचा भाग 4. पहिलं वाक्य आहे पर्यावरणाचं संरक्षण आणि सुधारणा. स्टेट पॉलिसी गिव्हन इन द कॉन्स्टिट्यूट असेंब्ली कोणती? प्रोटेक्शन अँड इम्प्रुव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट. याचं जे आर्टिकल आहे लक्षात ठेवा, याचं जे कलम आहे ते आहे कलम 48A. 42व्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले, याला माहित राहू द्या. यानंतर जनतेचे राहणीमान आणि सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक आरोग्य पब्लिक हेल्थ कलम 47. दारूबंदी वगैरे यात येते, लक्षात ठेवा कलम 47 अंतर्गत. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचे संरक्षण कलम 46. आणि इथं काय विचारले? सोपं विचारलं. सर्व नागरिकांसाठी समान नागरी कायदा कलम 44. विचारले काय त्यांनी आपल्याला? क्रम लावा. म्हणजे पहिले डी येईल किंवा ड क ब अ. कुठं आहे का? ड क येते बघा, ड क अ ब. ओके, किंवा ब अ. हे पहिले, मग हे दुसरे, हे तिसरे आणि मग हे शेवटी, म्हणजे उलटा क्रम आहे. तो पर्याय क्रमांक 3.
सोपा प्रश्न आहे, पण कलम माहित पाहिजे. आणि कलम कसे पाठ करायचे त्याचा लोड घेऊ नका. 7 तारखेपासून आपण सुरू करूयात. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावानं ओळखलं जाणारा भारतीय घटनात्मक संविधानाविषयीचा अहवाल. अवघड प्रश्न आहे. बघा फक्त तुम्हाला म्हणायचं सोपं आहे असं सांगणार नाही. 23 चा पेपर अवघड होता. मगाचा प्रश्न आलो सल्लागार शाखेचा पहिला मसुदा. कुठली सल्लागार शाखा कधी आपण वाचतो त्याला, बरोबर? मसुदा समिती वाचली आपण, पण मसुदाचा पण त्यांनी पहिला मसुदा कधी दिला हा पण डिटेल मधला प्रश्न आहे. सल्लागार शाखेने कधी दिला होता पहिला मसुदा हा अवघड प्रश्न आहे. हा देखील अवघड आहे. मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आम्ही 1919 एवढंच माहिती आहे आम्हाला. विचारही ऑप्शन 1918 काय करायचं, बरोबर? तर बघा जुलै 1918 मध्ये हा पहिला मसुदा जो मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड आहे यांचा जो अहवाल आहे तो प्रसिद्ध करण्यात आला होता. कायदा 1919 चा जो आहे त्याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड ऍक्ट म्हणतो आपण. एवढंच आपण त्यांचं नाव ऐकलंय. पण आता हा कंबाईनला पॉइंट येऊन गेला, फॅक्ट येऊन गेले, माहित राहू द्या, बरोबर? अवघड होता, काही लोड घेऊ नका. पुढं कलमेन जोड्या सिंपल. भेदभाव करण्यास म्हणे कलम 15, बरोबर आहे सर? आपण मगाशी पाहिलं प्रोहिबिशन ऑफ डिस्क्रिमिनेशन ऑन द बेसिस ऑफ रिलिजन, रेस, कास्ट, सेक्स आणि प्लेस ऑफ बर्थ. संमेलनाचा हक्क म्हणजे काय सर? राईट टू असोसिएशन. 19 करेक्ट आहे. जीवित संरक्षणाचा अधिकार, ओके. राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी कलम 21 आहे. 20 नाही. अतिशय महत्वाचं कलम आहे. त्यानंतर घटनात्मक उपाय म्हणजेच कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज आहे का? येस तेच आहे. सी चुकीचं आहे ना, विचारलंय काय? अयोग्यरित्या म्हणजे फक्त क, पर्याय क्रमांक 3 हे तुमचं उत्तर आहे. हे जमेल, काय लोड घेऊ नका, आर्टिकल सोपे राहतात. हे तर बेसिक फंडामेंटल राईटचे आर्टिकल आहेत. समवर्ती सूचीमध्ये कशाचा समावेश होत नाही? टफ क्वेश्चन. का सर? कारण युनियन लिस्ट मध्ये 95-98 पेक्षा जास्त सब्जेक्ट आहेत. स्टेट लिस्ट मध्ये पण 60-70च्या आसपास आहेत आणि कॉन्करंट लिस्ट मध्ये पण त्याच्या आसपास काहीतरी आहेत. सर एवढे पाठ करायचे काय? केंद्र सूचीमध्ये काय, राज्य सूचीत काय? अजिबात नाही. अवघड प्रश्न म्हणलं ना तुम्हाला, टेन्शन नाही घ्यायचं. पण काय काय मेन मेन आहेत ते पाठ करायचे. जसं की इथं काय विचारलंय, समवर्ती सूची म्हणजे कॉन्करंट लिस्ट मध्ये कोण नाही, ओके. करारनामे आहेत, जंगले आहेत, दिवाळखोरी आहे, जकात हा राज्याचा विषय आहे. म्हणजे टोल हा जो विषय आहे हा स्टेटचा येतो, लक्षात ठेवा. पर्याय क्रमांक 3 ओनली सी इज नॉट इन्क्लुडेड इन दी कॉन्करंट लिस्ट. नेक्स्ट, बरं ह्या कॉन्करंट लिस्ट, स्टेट लिस्ट, युनियन लिस्ट कुठं पाहिलं आपण? 7th शेड्यूल, 7वी अनुसूची, मगाशी प्रश्न पाहिलाय. नेक्स्ट, आता येऊया कंबाईन संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2022. आता 2022च्या गट ब चे प्रिलिमचे आणि गट कसे असे 20 प्रश्न पाहूया आणि 21चे प्रश्न. क्लिअर आहे का? चला जस्ट 1 मिनिट वेट करा, पाणी पितो, यानंतर लगेच आपण कंटिन्यू करूयात. तोपर्यंत सेशन लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. चला कंटिन्यू करूया आपण. आपल्याला 2022 आणि 2021 दोन्ही कंप्लीट करायचे. तो बघा मुद्दा हा आहे की आता हे सगळे मुद्दे जे आपण अनालिसिस करतोय याच्या ऑलरेडी आपण पूर्ण बॅच प्लॅन केलेली आहे. जर तुम्ही राज्यसेवा देत असाल किंवा कंबाईन यावर्षी देत असाल, आपली प्रिलिम बुस्टर बॅच जॉईन करा. फक्त पॉलिटी नाही, पॉलिटी, जिओग्राफी, सायन्स, हिस्ट्री, करंट अफेअर्स सर्व विषयांमध्ये एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करूया. आणि असा अभ्यास केल्यावर काय रिझल्ट येतो आपण बघूया यावर्षी. चालेल? याची सगळी माहिती मी सुरुवातीला दिलेली आहे. प्लीज तुम्ही ही सगळी माहिती पाहून घ्या. 7 जुलैला आपण ही बॅच सुरू करतोय, पुढच्या आता येते सोमवारी. तुम्ही जॉईन करायला अशी अपेक्षा आहे. भरपूर विद्यार्थ्यांनी जॉईन केलेली आहे. तुम्ही देखील जॉईन करा, म्हणजे आपण प्रॉपर 7 तारखेपासून अभ्यासाला सुरुवात करूयात. चला आपण 2022 चे प्रश्न पाहायला सुरुवात करू. आता 2022 गट ब पूर्व परीक्षा. पहिला प्रश्न, राज्यपाल पदाच्या संदर्भात कोणती कथने बरोबर आहेत, म्हणजे कोणती वाक्य बरोबर आहेत? अगेन प्रश्न आहे गव्हर्नरच्या टेन्युअर बद्दल, म्हणजे राज्यपालाच्या कालावधीबद्दल. वाचा काय दिले. राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत राज्यपाल पदावरती राहतात. राज्यपालाला तसं एक्झिस्टन्स काहीच नाही. राज्यपाल सगळं डिपेंड आहे राष्ट्रपतीवरती. राष्ट्रपती म्हणतील तेवढ्या वेळ ते राहतात. स्वखुशीने आपल्या पदाचा राजीनामा देऊ शकतात. एखादा राज्यपाल केलं तर तो तसंच राहू शकतो का? नाही, त्याला राजीनामा द्यायचा असेल तर देऊ शकतो. राज्यपालांची नियुक्ती सर्वसाधारणपणे 5 वर्ष असते. करेक्ट आहे. दुसरी व्यक्ती पद स्वीकारेपर्यंत राज्यपाल आपल्या पदावरती राहतात. सगळी विधानं बरोबर आहेत. राज्यपालाच्या या टेन्युअर बद्दल सगळी स्टेटमेंट म्हणजे 4ही वाक्य तुम्हाला बरोबर पाहायला मिळतात. टॉपिक आहे गव्हर्नर. ओके, हा मुद्दा समजून घ्या. पुढे राज्य लोकसेवा आयोगाबद्दल प्रश्न विचारला आणि कॅन्सल केलाय. का कॅन्सल केलाय बघूया. तर कॅन्सल झालाय तर कशाला बघायचा, असं करायचं नाही. प्रश्न विचारायचा आयोगाचा प्रयत्न होता, तर काय विचारायचा प्रयत्न होता बघूया आपण. कोणती विधानं बरोबर नाहीत म्हणजे चुकीची विधानं विचारली आहेत?
भारतीय राज्यघटनेच्या कलम 315 323 मध्ये तरतूद आहे, बरोबर आहे. हे आयोग राज्य शासन तसेच केंद्र शासनासाठी कार्य नाही, हे राज्य लोकसेवा आयोग विचारणार नाही. एमपीएससी केंद्राला कशाला काम करेल, एमपीएससी राज्यासाठी काम करते. 2 मिनिट याला होल्ड ठेवूया, चुकीचं म्हणूया. या आयोगाने निवड केलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका केंद्र शासन करतं. तुम्ही जर एमपीएससी बंद एखादी पोस्ट काढली तर निवड तुमची नियुक्ती केंद्र शासन करेल का राज्य शासन करेल? केंद्र कशाला करेल, राज्य करेल, बरोबर. आयोगाच्या अध्यक्ष व सदस्यांच्या नेमणुका राज्य शासनाकडून केल्या जातात. आता इथे काय विचारले, कोणती विधान बरोबर नाही तुम्हाला सर बी आणि सी ऐकी, पण हे पण चुकीचं आहे ना. आयोगाच्या अध्यक्ष सदस्यांच्या नेमणुका राज्य शासन करेल का? नेमणूक करणे राज्य शासन का करेल? कोण करतं? नेमणूक. ओके, राष्ट्रपती करतात. हा मुद्दा क्लिअर राहू द्या. सो बी सी डी हे चुकीचं आहे, ऑप्शन कुठंच नाही म्हणून कॅन्सल केला. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संसद आणि राज्य विधानमंडळाच्या निवडणुका कोण आयोजित करतं? इतका सोपा प्रश्न आहे. कोण आहे? भारताचं निर्वाचन, यांना काम काय? इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला एकच काम एवढं, यांचे निवडणुका घेणं, म्हणजे संसद आणि राज्य विधानमंडळाची निवडणुका घेणं. राष्ट्रपतींच्या निवडणुका पण ते घेतात. ओके, हे लक्षात राहू द्या. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया महत्वाचा आयोग आहे. संसद असेल, राज्य विधिमंडळ असेल, राष्ट्रपती असतील, उपराष्ट्रपती असतील, या 4 घटकाच्या निवडणुका कोण घेतो? इथे लिहितो बघा, हा मुद्दा महत्वाचा सारखा येतो. इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल आता जेवढे पॉईंट आठवत असतील एकदम मेमराईज करायचे का किंवा ब्रेनस्टॉर्म करायचे का? काय काय माहिती इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया बद्दल या लेक्चर पासून आपल्याला? तर कलम 324 मध्ये याची तरतूद आहे, संविधानाच्या भाग 15 मध्ये आहे. क्लिअर सर्वांना? हे पाठच करून जाता. आता हे ना 4 घटकाचे इलेक्शन घेतात. पहिलं संसदेचे इलेक्शन घेतात, म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा. दुसरं राज्य विधिमंडळ म्हणजेच विधानसभा आणि विधान परिषद यांचे इलेक्शन. तिसरा पॉइंट, राष्ट्रपती पदाची निवडणूक कोण घेतं? इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया घेतात. आणि उपराष्ट्रपती पदाची निवडणूक कोण घेतं? हेच घेतात. मग सर बाकीचे इलेक्शन कोण घेतं? बाकीचे राहिले काय मग? तर इलेक्शन कोणाला असतं अजून? आपल्या जिल्हा परिषदला आहे, पंचायत समितीला आहे, ग्रामपंचायत इलेक्शन हे कोण घेतं? राज्य आयोग. लक्षात ठेवा, हे जे स्टेट इलेक्शन कमिशन, याचं कामच आहे की पंचायत राज्य आहे संपूर्ण, त्यांचे इलेक्शन घेणं. पण हे 4 विचार, संसद, राज्य विधिमंडळ, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, याला भारताचा आयोग, भारताचा निर्वाचन आयोग किंवा इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया हे त्याची निवडणूक घेतात. हा मुद्दा क्लिअर ठेवा. पुढचा प्रश्न, तर आपली कलम परत आली बघा. मुख्यमंत्री त्यांची कर्तव्य, ऑलमोस्ट त्यातलं सगळं एक ना एक आर्टिकल विचारले. 167 आतापर्यंत विचारलं नव्हतं, पण आता विचारून झालं बघा. मुख्यमंत्र्यांची कर्तव्य आणि कार्य कुठं आहेत? ही जी कर्तव्य आहेत ना, ड्युटीज ऑफ चीफ मिनिस्टर, कलम 167 मध्ये आहेत. काय ड्युटी मुख्यमंत्र्यांची? की प्रशासनासंदर्भातले जे काही निर्णय असतील, जे काही माहिती असेल, ती सगळी राज्यपालांना कळवणं, राज्यपालांना कम्युनिकेट करणं, हे कोणाचं काम आहे? मुख्यमंत्र्यांचं आहे. सो इट इज द ड्युटी ऑफ चीफ मिनिस्टर अंडर आर्टिकल 167. पुढं, कोणती समिती पंचायत राजच्या संदर्भात नाही? अशोक मेहता आहे ना, अशोक मेहता 2 टायर सिस्टीम सांगितली होती. ओके, द्विस्तरीय योजना. खंडन समिती मग कशी पाहिली आपण, घटनात्मक दर्जा. LM सिंघवी आहे. राजमन्नार समिती नाही. राजमन्नार समिती कशाबद्दल आहे? सेंटर स्टेट रिलेशन्स, म्हणजेच काय, केंद्र राज्य संबंध, याबद्दल तुम्हाला ही पाहायला मिळते. आता हा प्रश्न बघा, खूप इंटरेस्टिंग प्रश्न, कॅन्सल केलाय. का केलाय बघूया आपण. ओके, तुम्हाला पण आवडेल हा प्रश्न, की जर इतका भारी प्रश्न तयार केला थोड्यासाठी चुकवला, बरोबर. प्रश्न विचारलाय ग्रामसभेच्या कन्सेप्टवरती. तुम्हाला माहिती आहे ग्रामसभा काय असते? तर माहिती आहे मला, ते गावात बसतात 15 ऑगस्टच्या वेळेस आणि भरपूर भांडतात, बरोबर. तीच ग्रामसभा आहे, तीच असते, सगळीकडे सेम राहतं, बरोबर. भरपूर भांडणं होतात, भरपूर डिस्कशन आता इथं म्हणूया आपण, पण चर्चा काय होती तुम्हाला माहिती आहे गावामध्ये. तर ग्रामसभेची कन्सेप्ट काय, बरोबर. बघा, ग्रामसभा म्हणजे काय असतं, पहिली 2 वाक्य वाचूया. गावातील सर्व प्रौढ नागरिकांची ग्रामसभा तयार होते आणि 18 वर्ष पूर्ण करणारा प्रत्येक मतदार ग्रामसभेचा सभासद असतो. त्यातलं कुठलं तरी एकच बरोबर आहे. का? कारण शेवटी ते सांगते ग्रामसभेतले मेंबर कोण असतं, ग्रामसभेत कोण असतं हे सांगते. आता मला सांगा, गावातले सर्व प्रौढ नागरिक, म्हणजे एखादं म्हातारा समजा बाहेर ना आलं असेल, एखादा व्यक्ती म्हणजे म्हातारा माणूस, तर ते ग्रामसभेत येईल का? मग नाही ना. म्हणजे त्या गावामध्ये 18 वयापेक्षा जास्त जे रजिस्टर वोटर असतील ना, त्या गावाच्या मतदार यादीमध्ये जे नाव असतील ना, ते सगळ्यांचं मिळून काय असते सर? आपली ग्रामसभा असते, बरोबर. इथं ग्रामसभेला निवडणूक असते. काय निवडणूक असते? निवडणूक नसते ग्रामसभेची, निवडणूक असते ग्रामपंचायतीची निवडणूक असते. ग्रामसभा म्हणजे ती सगळी लोक जे गावामध्ये राहतात, जे रजिस्टर वोटर आहेत त्या गावातले 18 वर्षापेक्षा जास्त, ती आपोआप ग्रामसभेचा भाग असतात. ओके, सो सी चुकीचा आहे. आता सी चुकीचं असेल तर आपण बघूया काय उत्तर येते. आपण इलिमिनेट करूया. सी चुकीचं आहे, तर
सी चुकीचं असेल तर हे गेलं आणि हे पण गेलं, सॉरी हे गेलं, बरोबर. राहिलं काय ए बी डी. पण मला सांगा बरं, ए बरोबर वाटतंय तुम्हाला? नाही ना सर, ए चुकीचं आहे ना. सर्व प्रौढ नागरिक कसं काय येतील? तर उत्तरच नाही इथं. आपल्याला काय पाहिजे होतं उत्तर? फक्त डी उत्तर पाहिजे होतं, तर ते कुठेही नाही ऑप्शनमध्ये, सो चुकीचं आहे. 73व्या घटनादुरुस्तीला ग्रामपंचायतीनं कोणते नवीन जबाबदाऱ्या दिल्या? हा प्रश्न वाचाल आणि हसाल थोडंसं. ओके, असा 73व्या सॉरी, इतका मोठा प्रश्न दिसतोय, टेन्शन यायला पाहिजे, तुम्ही म्हणता हसलं पाहिजे. बघा तुम्ही स्वतः हसाल. वाचा. काय करायचं, आपण मोठे प्रश्न बघतो ना, वाचतच नाही एक्झाम मध्ये. वाचा, प्रश्न सुटेल, काय ना काय हिंट मिळते बघा. एवढं सगळं वाचून सर 73व्या घटनादुरुस्तीने आपल्या ग्रामपंचायतीनं कोणते अधिकार दिले मी वाचलंच नाही, बरोबर, की त्याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट आहेत. नका वाचू द्या, हे ऑप्शन तर बघू आपण. भूमी सुधार कायदा लागू करणं असू शकतं, वनोद्योग लघु, हे चांगले शब्द वाटते काहीतरी असू शकतं, तांत्रिक व्यावसायिक शिक्षणाची सुविधा, हे थोडंसं खटकते सर, तरी आपण म्हणूया, बघू आपण. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे, काय वाटतं सर? आता आमच्या गावामध्ये छावा मूवी लावला होता त्यांनी, बरोबर. हे त्यांचं कर्तव्य आहे का? मग ते केलंच पाहिजे का? तुम्हाला दर आठवड्याला एक पिक्चर दाखवायचा? म्हणजे थोडं मी म्हणतो ना, मगाशी पण एक प्रश्न डिस्कस केला आपण, की अभ्यासामध्ये एक लेवलची जर मॅच्युरिटी आणली ना तुम्ही, ते स्वतः तुम्हाला आणावी लागेल. ओके, थोडं शांत डोक्याने विचार करा, की आपण ज्याचा अभ्यास करतोय कोणता ऑप्शन बरोबर असू, 4 पैकी 1 निवडायचं ना, निवडू शकता तुम्ही. ओके, तर आपण अभ्यास करतोय, आपल्याकडे ती मॅच्युरिटी यायला पाहिजे, की अभ्यासामध्ये आपल्याला समजलं पाहिजे, की एखादा टॉपिक नाही वाचला तरी सुद्धा प्रश्न सुटतात. बाकी अभ्यासा किंवा बाकी आपल्या अंडरस्टँडिंग कसे सुटतात, तर हे असे सुटतात. गावातील जनतेसाठी मनोरंजनाची व्यवस्था करणे हे संविधान सांगेल का? थोडं लॉजिक लावायचं. डी नसणार आहे ना सर, मग डी नसेल तर हा ऑप्शन तर गेला बी वाला, आणि हा बी आणि सी वाला. राहिलं काय, ए आणि डी. तर ए आणि डी मधलं जर मला निवडायचं असेल तर फक्त डी निवडा, कारण हे बरोबर आहे. ओके, तो फक्त डी चुकीचा आहे, हे नाही लक्षात ठेवा. ओके, तर हा प्रश्न आय होप तुम्हाला कळलं, की इथं प्रश्न विचारला त्यांनी आपल्याला, की फक्त कोणतं बरोबर नाही, तर फक्त डी बरोबर नाही. इंग्लिशवाले, टू अरेंज द एंटरटेनमेंट फॉर द पीपल ऑफ विलेज, रॉंग. ओके, असं काही नाहीये. तर आपलं कलम आपलं नाहीये, थोडं लांबचं विचारलंय. नाही, आपलंच आहे की प्रत्येक राज्याला महाधिवक्ता. तर किती वेळा विचारता, हे आपण आयोगाला म्हटलं पाहिजे, किती वेळा महाधिवक्ता विचारता? 165 पाठ झालं आपलं. 165 म्हणलं तर ऍडव्होकेट जनरल ऑफ स्टेट. मसुदा समितीचे कोण सदस्य होते? मसुदा समिती सदस्य पाठ पाहिजेत. अध्यक्ष होते डॉक्टर बी आर आंबेडकर. अल्लादी कृष्णस्वामी अय्यर, हे लक्षात ठेवा, मेंबर होते. मग सर मेंबर कोण कोण होते हे आपण पाठ करूया लेक्चरमध्ये, काय टेन्शन घेऊ नका. सगळे मेंबर आपण ट्रिकने लक्षात ठेवूया. भारतीय राज्यघटनेतील खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य ब्रिटिश राज्यघटनेतनं घेतलेलं नाही? संसदीय स्वरूप, पार्लमेंटरी फॉर्म घेतलाय बघा. सोर्सेस ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन वरती प्रश्न आहे, अतिशय महत्वाचा टॉपिक हा येतोच. मंत्रिमंडळ स्वरूप, कायद्याचे राज्य, समवर्ती सूची ही कन्सेप्ट, कॉन्करंट लिस्ट ही कन्सेप्ट आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे, माहिती राहू द्या. ओके, चला नेक्स्ट. आता येऊया गट क पूर्व परीक्षा 2022. गट कला बघूया कोणते प्रश्न होते. कोणत्या घटनादुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावरती बंधने घालण्यात आली? वन ऑफ द मोस्ट डिटेल्ड क्वेश्चन आणि इम्पॉर्टंट क्वेश्चन. घटनादुरुस्त्या किती व्यवस्थित वाचल्या पाहिजे हा सांगणारा प्रश्न आहे. 16वी घटनादुरुस्ती लक्षात ठेवा. 16व्या घटनादुरुस्तीने रिस्ट्रिक्शन्स आणले होते फंडामेंटल राईट वरती सिटिझन्सच्या, टू प्रोटेक्ट सोव्हर्निटी आणि इंटिग्रिटी ऑफ कंट्री, 16th अमेंडमेंट. नेक्स्ट, राज्यघटनेचा भाग, सर हे काय हे ओळखता आलं पाहिजे. हे म्हणजे 10, ओके, हे 5 आणि हे 2 म्हणजे किती झाले? 17. भाग 17 हे कशाबद्दल आहे? तर भाग 17 म्हणलं की आर्टिकल कोणतं येईल? पहिले इलिमिनेशन करून घ्यायचे का? नको सर, हे सगळं सेम वाटतंय. भाग 17 आहे राजभाषा, ऑफिशियल लँग्वेजेस बद्दल. ओके, आणि राजभाषेच्या तरतुदी आहेत भाग 17 मध्ये, कलम 343 ते कलम 351 मध्ये. प्रश्न येतात या टॉपिक वरती, आपण बघूया. नेक्स्ट, खूप बेसिक फॅक्ट विचारली, पण बरेच जण कन्फ्युज झाले की सर ह्या असा कसा प्रश्न आहे? भारतीय संविधान सभा बनवण्याची मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी पहिल्यांदा मान्य केली होती? ओके, आता इंटरेस्टिंग प्रश्न. 1940 तर काय होतं 1940 ला? ऑगस्ट ऑफर, आठवते का? 1940 ची ऑगस्ट ऑफर मध्ये पहिल्यांदा ब्रिटिशांनी मान्य केलं की आपण तुमची संविधान सभा बनवू. पण नंतर म्हणजे कधी? सेकंड वर्ल्ड वॉर झाल्यानंतर. आपण म्हणले नाही, आम्हाला कळते तुम्ही काय करताय. पण ते नंतर आलं मग आपलं 1942 तुम्ही पाहता,
क्रिप्स मिशन आलं होतं 1946ला, कॅबिनेट मिशन आलं, त्यांनी मान्य केलं की तुम्ही बनवा, बरोबर. सो 1940ला पहिल्यांदा संविधान सभा बनवण्याची मागणी मान्य केली होती. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती उत्तमरित्या चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान किती गोलमेज परिषदा पार पडल्या, राऊंड टेबल कॉन्फरन्स किती होत्या, 3 झालत्या ना राऊंड टेबल कॉन्फरन्स. येस सर. नेक्स्ट, भारतीय संविधानाच्या कलम 154 परत आलं. मग अशी विचारलं त्यांनी की राज्याचे कार्यकारी अधिकार कोणाच्या अखत्यारीत असतात, तर राज्यपालांच्या अखत्यारीत असतात. आपण मग हा प्रश्न ऍज इट इज पाहिला कंबाईनच्या प्रिलिमला 23ला आला होता, 23 का 24ला होता, आता होता ना, बरोबर. हे लगेच 22च्या एक्झाम मध्ये तोच प्रश्न ऍज इट इज प्रश्न आहे. काय बदल आहे का सांगा बरं. मग PYQ का करायचे, तर यासाठी करायचे. प्रश्न आपले अनेक सुटतात या म्हणजे याने, बरोबर. आता हा प्रश्न बघा थोडा डिटेल मधला आहे, कन्सेप्ट सोपी आहे पण. प्रश्न आहे रिट पॉवर्स, रिटचे प्रकार. ओके, रिट म्हणजे कलम 32 सुप्रीम कोर्टसाठी, कलम 226 हायकोर्टसाठी रिट इश्यू करू शकतात, बरोबर. आता इथं काही प्रकारचे रिट असतात, जसे की बंदी प्रत्यक्षीकरण म्हणजे हेबियस कॉर्पस. याचा बेसिक अर्थ आहे की त्या माणसाला आमच्या समोर प्रेझेंट करा असं सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट ऑर्डर देतं. टू हॅव द बॉडी असा त्याचा अर्थ आहे. इथं काय जुळते का बघू बंदी प्रत्यक्षीकरणला. अटकेची कायदेशीरता तपासणी, हे बघा अला 4 बघा 2 ठिकाणी आहे. यानंतर परमादेश म्हणजे मॅन्डॅमस. मॅन्डॅमस मध्ये काय आहे बघा बरं, अधिकारांच्या कार्यास आदेश देणे वगैरे. बघूया अधिकारपृच्छा, याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये, क्यू वॉरंट असेल बहुतेक, बरोबर. इंग्लिशमध्ये बघू जरा. येस, क्यू वॉरंट. क्यू वॉरंट म्हणजे काय बघा की एखादा अधिकारी असेल किंवा एखादी हे असेल, त्याचा अधिकार चेक करायचा असेल ना, की बाबा तू अधिकारी आहे ना, तू प्रूव्ह करत की तू त्या सीटवरती बसल्या, तू ओरिजिनल तोच आहे, बरोबर. म्हणजे ह्याला काय म्हणतो आपण, टू लुक इन टू द लिगॅलिटी ऑफ द पोस्ट. क्यू वॉरंटोला सीला बी मार्क करा, डायरेक्ट उत्तर सापडते आपल्या पर्याय क्रमांक 2. ओके. बी ला 3 मॅन्डॅमस म्हणजे टू कमांड ऑथॉरिटी टू परफॉर्म इट्स ड्युटी, आणि सर्शिओरी म्हणजे सर्टिफाय करणे, टू ट्रान्सफर द केस फ्रॉम लोअर टू हायर कोर्ट. हे लक्षात ठेवा, येतात मध्ये आधी. कलम 200. सर हा प्रश्न रिपीट झाला बघा. कधी आलाय हा प्रश्न, 2024च्या गट क पूर्वला आलेला प्रश्न, 2022च्या गट क पूर्वचा ऍज इट इज कॉपी प्रश्न विथ ऑप्शन विथ ऍज इट इज आहे तसा. बघा बरं तुम्हाला दिसतोय का, इथं आपण भरपूर डिस्कशन केलं तर मी दाखवतो बघा. कलम 243 नुसार ग्रामपंचायती कालावधी 5 वर्ष असेल, कधीपासून, निवडणुकीच्या पहिल्या बैठकीत नियत केलेल्या दिनांकापासून. बघा एकदा पुन्हा दाखवतो प्रश्न, म्हणजे तुमची खात्री पटेल की PYQ करणं का महत्वाचं आहे. आपण ज्या गोष्टीचा कंटाळा करतो तिथे आपण मागे पडतो, लक्षात ठेवा. जर कंटाळा नाही कराल तर गोष्टीमध्ये खूप पुढे जाल तुम्ही, हे समजून घ्या. रटाळ म्हणून वाटू शकतं हे प्रश्न पाहणे किंवा या गोष्टी, पण हे खूप महत्वाचं आहे, बरोबर. हा प्रश्न गट क पूर्वला आलाय ना आता. हा बघा, काही एक शब्द तरी बदललाय का त्यांनी, ऍज इट इज आहे तसा कॉपी पेस्ट हाणला, मागचा पेपर घेतला, माऊस इथून इथं घेतला, कॉपी म्हणून तिकडे पेस्ट म्हणलं डायरेक्ट, बरोबर. काय चेंज आहे का बघा बरं. PYQ करा हे सगळे सांगतात, पण आपण काय ऐकत नाही. ऍटलिस्ट आता ही सिरीज नशिबाने आपण सुरू केलेली आहे, प्लीज फॉलो करा. सगळे विषयाची PYQ घेऊया आपण, जेवढे विद्यार्थी पाहतील तुम्हाला फायदा नक्की होणार आहे या सगळ्याचा. चला, क्लिअर आहे का हा प्रश्न. आता पाठ झाला असेल तुमचं, सर हे सुटतं आपल्याला. कोणत्या समितीच्या शिफारसीनुसार मूलभूत कर्तव्यांचा समावेश आपण केला. तुम्हाला आठवत असेल की मूलभूत कर्तव्य संविधानामध्ये ओरिजिनल नव्हती, त्याला आपण नंतर समावेश केला. मग कधी केला, 42व्या घटनादुरुस्तीने आपण 10 काय केले, मूलभूत कर्तव्य कलम 51A मध्ये ऍड केले. पण सर आता तर 11 आहेत. आता आपण 86वी घटनादुरुस्ती 2002 ने एक नवीन 11वं कर्तव्य ऍड केले, 251 के म्हणून, 1A म्हणून, बरोबर. तर एक समिती कोणती आहे, पण सुवर्णसिंग समिती. सुवर्णसिंग समितीच्या शिफारसीनुसार आपण फंडामेंटल ड्युटीज ऍड केलेल्या आहेत. ग्रामसेवकाचं काम काय नाही, काय वाटतं मला, निधीचा योग्य वापर करणे. ओके, येस सर, निधीचा योग्य वापर करणे, ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणं, बरोबर, पाणीपट्टी, घरपट्टी वगैरे. वरीलपैकी नाही, सगळंच बरोबर आहे. नेक्स्ट, कोणत्या घटनादुरुस्तीने कर्तव्य, आताच पाहिलं काय आपण, येस सर, 11वे मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले, 51A आता सांगितलं मी, बरोबर. कोणती घटनादुरुस्ती, 86वी घटनादुरुस्ती 2002, ठीक आहे, आता पहिला आपण. जर इथं प्रश्न आला 10 ज्या फंडामेंटल ड्युटी आहे त्या ओरिजिनली कधी ऍड केल्या आपण, 42वी घटनादुरुस्ती 1976 ने 10 ऍड केल्या, त्याने 11वी कधी केली, 86वी घटनादुरुस्ती 2002. नेक्स्ट, आता पाहूया आपण 2021च्या गट ब पूर्व परीक्षेचे जे पेपर आहेत किंवा क्वेश्चन्स आहेत ते, आणि मग गट कचे. एवढं 20 प्रश्न आपले बाकी आहेत. त्या अगोदर सेशनला प्रत्येकाने लाईक करा,
टेलिग्राम चॅनल जॉईन करा न विसरता, कारण सगळ्या अपडेट्स या तुम्हाला मिळत राहतात. आणि प्रिलिम बुस्टर बॅच जॉईन करा. 7 तारीख अजूनही आहे, तुम्ही अजून पण जॉईन करू शकता आणि सुरुवात करू शकता तुमच्या रिव्हिजनला. एक्झाम ओरिएंटेड सगळ्या विषयांची, हे फक्त पॉलिटी पाहतोय, हळूहळू आपण बाकी सगळे सब्जेक्ट पाहणार आहोत. काय टेन्शन घेऊ नका. तुम्हाला समजेल की प्रिलिम बुस्टर मध्ये जॉईन झाल्यानंतर तुमचा अभ्यास किती बदलू शकतो. ओके, चला 2021 गट ब पूर्व परीक्षा पहिला प्रश्न. सर एवढा मोठा प्रश्न, ओके हरकत नाही, टेन्शन घ्यायचं नाही. बघूया आपण काय या. तर सरपंचाचे ज्याची निवड ग्रामपंचायतीच्या सभासदाकडून झालेली आहे आणि अथवा उपसरपंचाचे रिक्त राजीनाम्यामुळे रिक्त झालं असेल, ओके, तर त्या दिनांकापासून 30 दिवसाच्यात भरलं जातं. हे बरोबर आहे, फक्त लक्षात ठेवा. हे थेट जनतेमार्फत आणि हे ज्या गोष्टी आहेत ना त्या चुकीच्या आहेत, फक्त बरोबर. एवढा डिटेल प्रश्न आता अलीकडच्या काळात येत नाही, पण तुम्ही पंचायत राजचा अभ्यास करताना करू शकता. एवढ्या डिटेलमध्ये कधी पण विचारू शकतात. ओके, तर हे वाक्य वाचून घ्या, याचा लोड घेऊ नका. फक्त लक्षात ठेवा या तरतुदींना डायरेक्ट इलेक्टेड हे थोडं बदलत राहतं राज्यावाईज. आता आपल्या इथे पण बरेच वेळा चेंजेस केले, मध्ये थेट जनतेतून सरपंच केला, आता प्रत्येक गोष्टी थोड्या बदललेल्या आहेत. तो हे त्यावेळेसची गोष्ट आहे, थेट निवडणूक. त्यामुळे आता लोड घेऊ नका. पहिलं वाक्य फक्त वाचून घ्या, 30 दिवसाच्या आत ते भरलं पाहिजे. नेक्स्ट, महाराष्ट्र ग्रामपंचायत जे काही अधिनियम आहे, ग्राम विकास समित्या, त्याबद्दल तुम्हाला विधाने विचारात घ्यायची आहेत. ओके, तर याचं उत्तर सांग तुम्हाला. ब, क आणि ई हे आहे, म्हणजे ब, क आणि ही ई जे आहे ते विधान योग्य आहे. पहिलं चुकीचं आहे, ड चुकीचा आहे. वाचून घ्याल. ग्रामसेवक हा पदसिद्ध सदस्याची असतो या समितीचा. तिच्या सदस्यांपैकी 1/3 कमी नसतील इतके सदस्य महिला असतील आणि ग्राम विकास समितीतील सदस्यांपैकी 1/3 कमी नसतील इतके सदस्य ग्रामपंचायतीतील सदस्यांमधले असतील. असे काही पॉईंट राहतात, जस्ट ओव्हरलुक करून घ्यायचे, लोड घेऊ नका या प्रश्नांचा, थोडे अवघड राहतात काही प्रश्न. सरकारी आयोग, ते 2 मेंबर आठवतात का? बी शिवरामन आणि एस आर सेन, ते 2 मेंबर आठवत असतील. कशाबद्दल हे? तर हे आहे केंद्र राज्य संबंधाबद्दल. हे कशासाठी अनुकूल होतं? इंटरेस्टिंग आहे बरं का प्रश्न. हे पहिले 3 ऑप्शन चुकीचे. राज्यपाल पद रद्द करावं नाही, रद्द करू नये म्हटले होते सरकारी आयोग. आणि याचं ट्रिक लक्षात ठेवा, सरकारी आयोग म्हणलं तर केंद्राच्या बाजूला झुकणार तरतुदी. राज्यपाल पद रद्द केलं तर मग केंद्राचं आवडून जाईल, बरोबर. सो हे थोडंसं म्हणजे तसं नाही, पण आपण लक्षात ठेवा काय करू शकतो, बरोबर. ते थोडं तिकडे झुकलेलं आपण बघूया. अखिल भारतीय सेवा कशाला रद्द करायला सांगतील ते? आंतरराज्य परिषद नाही सर. वरीलपैकी एकही नाही, वरचे 3 ऑप्शन चुकीचे आहेत. नेक्स्ट, राज्याच्या सर परत आला राज्याचा महाधिवक्ता ऍडव्होकेट जनरल काय म्हणते बघूया. राज्याच्या मंत्री परिषदेची इच्छा असेपर्यंत, सर मंत्री परिषदेची इच्छा नाही, त्याचे मानधन राज्य विधिमंडळ निश्चित केले जाते. ओके, राज्य शासनाविरुद्ध असलेल्या खटल्यात खासगी पक्षकारासाठी वकील नाही ना सर. राज्य सरकारविरुद्ध कसं काय उभं राहील, त्याला पकडतील किती, बरोबर. पकडणार नाहीत, पण त्यांना अलाउडच नाही, बरोबर. येस, आणि बाकी काय वरीलपैकी एकही नाही, बरोबर. वाचा प्रश्न आणि या प्रश्नाची कमेंट करून सांगू शकता काय वाटते उत्तर तुम्हाला. चला, याचं उत्तर आहे वरीलपैकी एकही नाही. ओके, येस, हे पण चुकीचं आहे. हे कशाला निश्चित करते, ते कोण याचा सर्वे सर्व कोण आहे? राज्यपाल. राज्यपाल सगळं ठरवतो यांचं, बरोबर. सो हे चूक आहे. नेक्स्ट, संसदीय पद्धतीमध्ये प्रशासनावरील कायदेमंडळाचे नियंत्रण अध्यक्षीय पद्धतीपेक्षा भिन्न असते. हा सर, भिन्नच असतं ना आपलं संसदीयमध्ये अध्यक्षापेक्षा. आणि प्रशासनावरती कायदेमंडळाचे नियंत्रण हे लोकसत्ताक शासनाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. कालच्या लेक्चरमध्ये एक वाक्य मी सांगितलं होतं, ते वाक्य काय होतं? ते होतं एक्झिक्युटिव्ह इज रिस्पॉन्सिबल टू द लेजिस्लेचर. सांगितलं होतं का? येस सर. मग इथं काय बघा, दोन्ही विधानं बरोबर आहेत, पण दुसरं पहिल्याचं एक्सप्लेनेशन नाही. दोन्ही सेपरेट वाक्य आहेत आणि सेपरेट बरोबर आहेत. ओके, थोडं कन्सेप्च्युअल क्वेश्चन. अर्थविधेयकाबाबत कोणतं विधान किंवा विधान बरोबर आहेत, म्हणजे मनी बिल बद्दल तुम्हाला विचारले कोणती विधानं बरोबर आहेत. आता बघा, थोडं विचार करायचं बरं का मनी बिल बद्दल. ते मंत्री किंवा खासगी सदस्य मांडू शकतात. सर खासगी नाही मांडू शकत. मनी बिल फक्त कोण मांडतो? मंत्रीच मांडतो. अचुकीचं आहे. ओके, अचुकीचं आहे. उत्तर डायरेक्ट भेटते आपल्याला. पर्याय क्रमांक 2. एवढी बेसिक कन्सेप्ट जर माहित असेल ना की फक्त मंत्री मनी बिल मांडू शकतात, हे लक्षात ठेवायचं आपल्याला, बरोबर. फक्त बरोबर राज्यपालांच्या शिफारशी मांडता येत नाही, करेक्ट आहे. एखादे विधेयक अर्थविधेयक आहे की नाही असा प्रश्न उपस्थित राहिला, राज्यपाल काय निर्णय घेतील? राज्य विधानसभा अध्यक्ष निर्णय घेतात. लक्षात ठेवा, एखादं मनी बिल आहे का नाही हे ठरवण्याचा अधिकार विधानसभा अध्यक्षांचा आहे राज्यात, आणि केंद्रामध्ये आहे लोकसभा अध्यक्षांचा. क्लिअर. आणि नंतर काय, जर दोन्ही सभागृहांमध्ये पेच निर्माणच होत नाही, लक्षात ठेवा, विधान परिषदेला अधिकारच नाही या संदर्भातला.
भारतीय संसदेला राज्य सूचीतील कोणत्याही विषयाबाबत राष्ट्रीय हितासाठी कायदा करायचा असेल, कलम 249 बद्दल प्रश्न विचारलाय. बघा आपल्या इथं राज्य सूचीवरती केंद्र कायदे करू शकतं काही विषयांमध्ये. त्यातला एक विषय आहे नॅशनल इंटरेस्ट, म्हणजे राष्ट्रीय महत्व किंवा याला राष्ट्रीय हित म्हणतो आपण. पण तो अधिकार आहे राज्यसभेचा. ते राज्यसभेतनं सुरुवात होते. आता इथं राज्यसभा कुठे बघूया, लोकसभा नाही सर, लोकसभा कशाला. राज्यसभेने तिच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमतानं नाही, राज्यसभेमध्ये जे रिप्रेझेंटेटिव्ह वोटिंग असतात ना त्याच्या 2/3 पेक्षा जास्त, राज्यसभेने हजर आणि मतदान करणाऱ्या 2/3 सदस्यापेक्षा कमी नाही इतक्या बहुमतानं हे जर ठराव पारित केला तर राज्य सूची स्टेट लिस्ट मधल्या एखाद्या विषयावरती केंद्र सरकार कायदा करू शकतं. 249 आर्टिकल. नेक्स्ट, महाराष्ट्राच्या संदर्भात खालील विधान आहे ती विचारात घ्या. हा प्रश्न रद्द आहे. ओके, याचा नका विचार करू, हा भरपूर चुकवलाय त्यांनी. ओके, सो इथे लोड नाही घ्यायचा आपण. नेक्स्ट, सर्वसाधारणपणे राज्य उच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश आणि कोणाचा समावेश असतो. प्रश्न वाचा बरं का. हायकोर्ट मध्ये कोण कोण असतं, एक चीफ जस्टिस असतात आणि इतर न्यायाधीश असतात. इतर किती असतात सांगा. आपण मग अशी एक कन्सेप्ट क्लिअर केली, इतर 9. सगळीकडे 9 कसे असतील. राज्यपाल ठरवतील इतके का, नाही सर. संसद ठरवेल का, नाही. राष्ट्रपती ठरवतील इतके न्यायाधीश असतात. जर मी हायकोर्ट म्हणलं तर राष्ट्रपती ठरवतात ती संख्या. सुप्रीम कोर्टच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला आहे. बरोबर, सुप्रीम कोर्टचा. बरोबर, हा मुद्दा क्लिअर आहे का बघा बरं. सुप्रीम कोर्टची संख्या विचारली तर तिथं संसद ठरवतं, हायकोर्टची विचारली तर राष्ट्रपती ठरवतात. आता पुन्हा एकदा वाक्य विचारलं, राज्यघटना निर्मितीची जबाबदारी कार्य पार पाडण्यासाठी एक समिती स्थापन केली होती, कार्यपद्धतीविषयक नियम समिती, रूल कमिटी म्हणलं तर राजेंद्र प्रसाद. अगेन सेम टॉपिक, सेम प्रश्न, फक्त 1-2 पॉईंट बदलून विचारतात. नेक्स्ट, आता येऊया ग्रुप सी पूर्वचे 10 प्रश्न पाहूया 2021 चे. चला पाहून घेऊ, मग डिस्कशन करूया फास्ट. भारताची संप्रभुता, एकता आणि अखंडता रक्षण करणं, तिचं कायम राखणं हे आपलं कर्तव्य आहे. मूलभूत कर्तव्याच्या वर्णनामध्ये याची तरतूद आहे फंडामेंटल ड्युटी, आर्टिकल 51A. 42व्या घटना दुरुस्तीने ऍड केले होते 10 स्वर्णसिंग समिती, आणि 11वी फंडामेंटल ड्युटी आपण ऍड केलेली आहे 86वी घटना दुरुस्ती 2002 ने. हे सगळं आता पाठ झालं असेल ऑलमोस्ट. नेक्स्ट, सर महाधिवक्ता, अगेन वाचवा आता, काही दरवर्षीच आहे. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी अर्हता आवश्यक असणे त्याच्या गरजेचं आहे जर तुम्हाला महाधिवक्ता व्हायचं असेल तर. एवढंच बरोबर आहे बरं का, बाकी चुकीचं आहे. कारण उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे विशेष अधिकार मिळतात का, नाही सर. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश मिळणारे मानधन त्यांना राज्यपाल ठरवतील ना. हे कसं काय असे मिळतील. कार्यकाळ, कार्यकाळ राज्यपाल ठरवते किंवा राज्यपालाच्या मर्जीने असतात ते. तो फक्त बरोबर आहे. कलम किती, 165. पाठी सर आपला आता चुकणारच नाहीये. नेक्स्ट, खालीलपैकी कोणत्या समितीने महाराष्ट्रामध्ये ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड थेट जनतेतनं करण्याची शिफारस केली होती. असा जर प्रश्न आला, सरपंच डायरेक्ट आपल्या लोकांमधून किंवा थेट जनतेतून, तर ते उत्तर आहे PB पाटील. पर्याय क्रमांक 2 ओनली बी. PB पाटील समिती, लक्षात ठेवा, यांनी सरपंच थेट जनतेतनं निवडावा अशी तरतूद केलेली आहे. पुढं, उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष, सर पाहिलं ना मग अशा आपण, जर तुम्हाला हायकोर्टचे रिट विचारले कलम 226, हा प्रश्न येऊन गेलाय राज्यसभेला यावर्षी. ओके, तर हा मुद्दा काल हा प्रश्न पाहिला आपण राज्यसभेला. बरोबर, तर उच्च न्यायालय कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश म्हणजे रिट इश्यू करू शकतात. 226 कलम 32 नुसार सुप्रीम कोर्ट करू शकतं. बरोबर. ग्रामसभेच्या संदर्भात सर का कॅन्सल केला, गडबड असणार काय, 2 ऑप्शन किंवा काहीतरी चुकीचं, 2 ऑप्शन कुठलं तरी चुकीचं असणार याच्यामध्ये, त्यामुळे रद्द केलाय. हे हितच आहे ना बघा, पंचायत स्तराच्या क्षेत्रामध्ये समाविष्ट असणारे खेड्यांचे मतदार याद्यांमध्ये नोंदणीकृत व्यक्ती. सर्व म्हणलं की थोडं चुकतंय. बरोबर, तर हे 2 वाक्य चुकीची आहेत. इथं पण बघा, केंद्र सरकार काय आलं त्यांना जाईल इथं, ग्रामसभा केंद्र सरकार कसं काय. बरोबर, अशी अनेक वाक्य चुकीची आहेत. त्यांनी विचारले कोणतं योग्य नाही, काय योग्य दिलंच नाही त्यांनी. बरोबर, चला कोणतं योग्य असा प्रश्न विचारायचा असेल त्यांना. खालीलपैकी कोणते कलम केंद्र सरकारकडून राज्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाशी संबंधित आहे. ग्रांट्स विचारल्या 275 कलमामध्ये ग्रांट्स आहेत, लक्षात ठेवा, एड ग्रांट्स. ओके, नेक्स्ट, कोणतं सत्य नाही. ओके, भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. ओके, बघूया आपण. सत्य नाही म्हणजे चुकीचे विचारले.
42व्या घटनादुरुस्तीने धर्मनिरपेक्ष हा शब्द जोडण्यात आला. 3 जोडले ना, धर्मनिरपेक्ष आहे, आपले जे सोशलिस्ट आहे, समाजवादी आणि एकात्मता. 42व्या घटनादुरुस्तीने 42वी घटनादुरुस्ती 1976 ला ओके, काय हरकत नाही, 76 ला करण्यात आली. सामाजिक आर्थिक न्याय रहस्यन करेक्ट आहे. चुकीचं काय मग आहे? हे बरोबर आहे, हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. हे बघा, अंमलबजावणीची तारीख आहे आपली किती? 26 जानेवारी 1950. मग सर ही तारीख पण आम्ही वाचतो ना पॉलिटीमध्ये, ही आहे डेट ऑफ अडॉप्शन. आपण संविधान स्वीकृत करणं आणि आपण संविधान लागू करणं या दोन गोष्टी वेगळ्या आहेत. इम्प्लिमेंटेशन म्हणलं तर 26 जानेवारी 1950, अडॉप्टेड म्हटलं तर 26 नोव्हेंबर 1949. पॉइंट क्लिअर आहे का? कसं चुकवतायत बघा. इथं काय विचारलंय? डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन नाही ना सर, डेट ऑफ इम्प्लिमेंटेशन 26 जानेवारी 1950 आहे. हे काय आहे? डेट ऑफ अडॉप्शन आहे, स्वीकृत केलं होतं आपण फक्त. ओके, चला. कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते, काय हरकत नाही. संसद राज्याच्या सीमा नाव बदलू शकतात. नवीन राज्य निर्मिती संदर्भात जे काही विधेयक असेल ते मांडताना राष्ट्रपतींची पूर्व परवानगी आवश्यक असते, करेक्ट आहे. हे वाचा बरं. मी कालच्या लेक्चरमध्ये राज्य सेवेचे जे काही प्रश्न होते त्यावेळेस एक गोष्ट सांगितलेली, राज्याच्या कोणत्याच तरतुदी केंद्राला किंवा राष्ट्रपतींना बंधनकारक नसतात. ही गोष्ट क्लिअर ठेवा. आपल्या इथं आपण फेडरल जरी असेल, आपण संघ राज्यवाद जरी असेल, तरी आपला जो टिल्ट आहे, आपला कल आहे, तो केंद्र शासनाच्या पॉवरकडे जास्त आहे. केंद्र शासनाकडे जास्त पॉवरफुल आहे, आपल्याकडे प्रभावी केंद्र आहे आपलं. जर विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळानं जो काही सल्ला आणि मत दिलं असेल ते बंधनकारक असेल, असं राष्ट्रपती कसं काय बंधनकारक? ओके, फक्त इथं काय विचारलंय तुम्हाला? बिनचूक म्हणजे काय सर? करेक्ट स्टेटमेंट विचारलेली आहेत. ABC ही तुमची करेक्ट स्टेटमेंट आहे, D हे तुमचं रॉंग स्टेटमेंट आहे. यानंतर मुख्यमंत्र्यांच्या, हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे बघा. मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त राज्याच्या मंत्रिमंडळातील एकूण सदस्यांची संख्या विधानसभेच्या एकूण संख्येच्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. सर आम्ही वाचले असंच आहे. असं नाहीये, मुख्यमंत्र्यांच्या सहित संख्या 15% पेक्षा जास्त असणार नाही. मुख्यमंत्र्यांच्या सहित राज्याच्या मंत्रिमंडळातील संख्या 12 पेक्षा कमी नाही. इथं काय केलं त्यांनी? फक्त एक शब्द बदला, व्यतिरिक्त टाकलं. म्हणजे किती बारीक गोष्टी चेंज केल्या बघा. कन्सेप्ट किती क्लिअर पाहिजे. मुख्यमंत्र्यांच्या सहित 15% पेक्षा जास्त संख्या नसली पाहिजे विधानसभेची, आणि मुख्यमंत्र्यांच्या सहित मंत्र्यांची संख्या 12 पेक्षा कमी नसली पाहिजे. हे काय म्हणतात? मुख्यमंत्र्यांच्या व्यतिरिक्त चुकीचं आहे. दोन्ही स्टेटमेंट चुकीची. नेक्स्ट, चला झाले क्वेश्चन. तर हे झालं आपलं कंबाईनचे क्वेश्चनचे अनालिसिस. आय होप तुम्हाला हे आवडलं असेल आणि काही गोष्टी क्लिअर होत असतील. आता मी तुम्हाला लिस्ट देतो की सर कोणते टॉपिक रिपीटेडली येत आहेत, कोणते विचारतायत कंबाईनला, आणि कोणते टॉपिक मी केले पाहिजे व्यवस्थित. तर हे देतो बघा, सर्वांनी नोट डाऊन करू शकता किंवा याला तुमच्याकडे ठेवू शकता, कुठतरी स्क्रीनशॉट वगैरे काढा, किंवा मी तर सांगेल नोट डाऊनच करा. बघा, कंबाईन पूर्व परीक्षा असेल, कंबाईन प्रिलिम्स. आता इथं मी फक्त प्रिलिम्सचं लेक्चर आहे म्हणून प्रिलिम लिहितो, पण मेन्सला पण हेच कामाला येतं, लक्षात ठेवा. महत्वाचे मुद्दे आपल्याला पाहायचे आहेत. ओके, महत्वाचे मुद्दे. चला, तुम्हाला काय वाटतं सगळ्यात पहिले, म्हणजे सगळ्यात जास्त महत्वाचं आपल्याला काय दिसलं या संपूर्ण आपल्या अनालिसिस मध्ये? कोणता टॉपिक केला पाहिजे? तर सर आम्हाला एक कळलं, कलम 153 ते कलम 171 हे मी खूप चांगलं करणार आहे, कारण याच्यावरती रिपीटेडली दरवर्षी प्रश्न आहे. सेकंड, राज्यपाल. राज्यपालांच्या आसपास काही ना काही प्रश्न फिरतोय. तिसरा महत्वाचा मुद्दा, कलम 165 लिहिले पण तरी त्याची कन्सेप्ट म्हणून लिहितो, राज्याचा महाधिवक्ता. म्हणजे ऍडव्होकेट जनरल ऑफ द स्टेट. यानंतर हायकोर्ट. हायकोर्ट संदर्भातले काही ना काही तरतुदी तुम्हाला ते रिपीटेडली विचारतायत. संविधान सभा याच्या आसपास काही ना काही विचारतायत. सोर्स विचारतील, समितीचे अध्यक्ष विचारतील, बरोबर, किंवा मसुदा विचारतील. असे अनेक मुद्दे आपण पाहिले जे रिपीटेडली येत आहेत. तो स्टेट लेवलला जे जे महत्वाचं आहे ते सगळं व्यवस्थित करा. घटना दुरुस्त आहेत, अनुसूची आपल्या राहिल्या, बरोबर, अनुसूची म्हणजे परिशिष्ट ज्याला आपण शेड्युल्स म्हणतो, हे पण विचारतायत. तो हे जे टॉपिक आहेत पॉलिटीमध्ये, हे सगळ्यात जास्त पहिले तुम्ही केले पाहिजे, सर्वात जास्त रिवाइज याला केलं पाहिजे. 100% प्रश्न फिरतो आणि तुम्हाला मार्क देखील देतो. ओके, चला, हे लेक्चर आवडलं असेल तर सेशनला एक लाईक तुम्ही सर्वजण करू शकता. आपण भरपूर मेहनत घेतोय अनालिसिस मध्ये, एक लाईक नक्की करा.
कमेंट करा की सर हे लेक्चर ही सिरीज कशी वाटते आहे, म्हणजे आपण इतर विषयांसाठी अजून लेक्चर बनवू शकतो. मग सगळ्या विषयांची अनालिसिस घेऊया. पॉलिटी झाला, आता जॉग्राफी असेल, सायन्स असेल, हिस्ट्री असेल, बरोबर, इकॉनॉमी असेल, हे सगळं घेऊया. त्या व्यतिरिक्त 7 तारखेला आपली प्रिलिम बुस्टर बॅच सुरू होते. ती राज्यसेवा आणि कंबाईन दोन्ही परीक्षांसाठी आहे. न विसरता जॉईन करा. आपलं ऍप्लिकेशन डाउनलोड करा, नवयुग स्टडी फोरम. टेलिग्राम चॅनल जॉईन करा. काही डाऊट असेल तर या नंबरला मेसेज करा. प्रिलिम बुस्टर बॅच आपण 7 जुलैला सुरू करतोय. अजून जर तुम्ही ऍडमिशन घेतलं नसेल तर विचार करा की आपल्याला या वर्षी एक्झाम देत असाल, ही बॅच जॉईन केली तर तुमचं काहीही नुकसान होणार नाही. जेवढा होईल तो सगळा फायदाच होणार आहे, लक्षात ठेवा. कुठेही 1% तुमचा वेळ फालतू जाणार नाही, हे सांगतो मी तुम्हाला या लेक्चरमध्ये. बाकी तुमचा डिसिजन आहे. पण जर तुम्ही बुस्टर बॅच सोबत अभ्यास केला तर 100% तुम्हाला भरपूर फायदा होईल आणि मार्कांमध्ये तुम्हाला चेंजेस दिसतील. मग ती राज्यसेवा असेल किंवा कंबाईन असेल, दोन्हीसाठी एकत्र एकच बॅच आहे. सो जॉईन नक्की करा. एनरिचमेंट फेज आपण सुरू करतोय लवकरच, म्हणजेच 7 जुलैला. क्लिअर? चला मग आपण भेटूया आता नेक्स्ट लेक्चरमध्ये. पॉलिटी आपलं राज्यसेवेचं अनालिसिस झालं, कंबाईनचं अनालिसिस झालं. आता पुढचा विषय मी तुम्हाला लवकरच उपलब्ध करून देईल, त्याबद्दल टेलिग्रामला अपडेट करेल. डन. सो आपण भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. थँक्यू एव्हरीवन फॉर जॉईनिंग दिस सेशन. हॅव अ नाईस डे हेड. थँक्यू.